ज्यांच्या कृपेने मुखी नाम येते, शब्दे जयांच्या समाधान टिकते, त्या ब्रह्मचैतन्य दयानिधी ते, साष्टांगमी वंदी एकाग्रचित्ते। सद्गुरुनाथ महाराज की जय। जानकी जीवन स्मरण जय जय राम। सद्गुरुनाथ महाराज की जय। ज्यांच्या कृपेने मुखी नाम येते, शब्दे जयांच्या समाधान टिकते, त्या ब्रह्मचैतन्य दयानिधी ते, साष्टांगमी वंदी एकाग्रचित्ते। सद्गुरुनाथ महाराज जय जय रघुवीर समर्थ। आपला 10वा नामदिवस आहे। त्यामध्ये 2 प्रश्नोत्तरांना दिले, 2 उरलेले 7 वेगवेगळ्या मार्गाने उपासनेचा हित ऐकवेत। जरा थोडंसं चिंत करा। त्यांच्या कृपेनं झालेल्या 7 टप्प्यातून उपासनेच्या पूर्वार्धाचा अभ्यास केला। त्याच्यात आपण उपासनेची गरज पाहिली, गुरूंचं हृदय पाहिलं, उपासनेच्या व्याख्या पाहिल्या, त्यानंतर उपासना कोणत्या निकषावर करावी, कशी करावी त्याचे 9 निकष पाहिले। त्यानंतर मी आता ते सगळे निकष परत घेत नाही, कारण त्याची आवश्यकता नाही। फक्त कुणी जर नवीन असेल, त्यावेळेला आलेलं नसेल, तर त्यांच्या माहितीसाठी फक्त हा उल्लेख फक्त करून पुढे जातो। तर 9 निकष पाहिले। त्यानंतर उपासनेमध्ये निर्माण होऊ शकणारे 21 प्रकारचे दोष पाहिलेत। एवढं सगळं पाहून झालेलं आहे। जिज्ञासा कोणाची राहिली असेल तर त्यांनी नंतर विचारलं तरी चालेल, जे नसतील त्यांच्यासाठी, जे असतील त्यांनी ते ऐकलेलं आहे, त्यांच्या स्मरणामध्ये असेलच। तर 21 प्रकारचे दोषही आपण 2 गेल्या निरूपणामध्ये पाहिले। आता या महिन्यापासून महाराजांची इच्छा असेल तोपर्यंत त्या पद्धतीनं आणि त्यांना जेवढं अभिप्रेत आहे तसं उपासनेचा उत्तरार्ध म्हणजे उपासनेचा आचार आपल्याला कसा करता येईल, त्याचे सोपे व्यवहार्य आपल्या आपल्या ठिकाणी करता येण्यासारखे मार्ग कोणते असतील याचा विचार करावा असं समोर आहे। उपासनेच्या आचाराची पार्श्वभूमी आज पाहू। तर ती सुद्धा ह्या निकषांच्यावर कशी उतरेल, दोष कशी टाळील, अशी निवड त्या उपासनेची करणं हे आपल्याला गरजेचं आहे। आपण ती सुरुवातीला पाहिलेलं आहे। कारण प्रत्येकाचं मनाची ठेवण वेगळी, प्रपंचाची ठेवण वेगळी, व्यवहाराची ठेवण वेगळी, ह्या सगळ्या ठेवणी वेगवेगळ्या आहेत। नोकरी आहे, वय आहे, अडीअडचणी आहेत, हे सगळं प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं आहे। त्या सगळ्यामध्ये त्याला हे करायचं आहे हे लक्षात घेऊन त्यानुसार आपल्याला त्या उपासनेच्या प्रकाराची निवड करायची आहे। उपासनेचे कितीतरी प्रकार आपल्याला उपलब्ध आहेत, किंबहुना अशी परिस्थितीच नाही की ज्याच्यात उपासना करता येणार नाही। महाराजांच्याच भाषेत सांगायचं तर भगवंताने आपल्याला अशा परिस्थितीत ठेवले आहे की आपली उपासना होईल, असं महाराजांचं मूळ वाक्य आहे। तर त्याला धरून आपण विचार केला तर अशी काही परिस्थितीच नाही कुठली की ज्याच्यामध्ये आपली उपासना होणार नाही। आपली परिस्थिती कोणतीही असो असं महाराजांना अभिप्रेत आहे, एवढं लक्षात ठेवून आपण पुढे जाऊ। आता यामध्ये अनुकरण एखाद्या उपासनेचं करण्याची काही आवश्यकता नाही, कारण ती त्यामुळं घडत नाही। आपली ठेवण वेगळी असेल, आपल्या अडीअडचणी वेगळ्या असतील, आपलं वय वेगळं असेल, आपला व्यवसाय वेगळा असेल, तर त्याप्रमाणे आपल्याला त्यात बदलही घडवावा लागेल। कदाचित वेगळ्या पद्धतीची उपासना आपल्याला करावी लागेल। मूळ उपासनेचा धागा कायम आहे, पण प्रकार बदलेल असं होऊ शकेल। कदाचित ती निवड 2 माणसांची किंवा काही व्यक्तींची सारखी असू शकेल। अनुकरण नको याचा अर्थ ते दुसऱ्याने करायचंच नाही असं नाही, काही तो दुसराही ते करू शकतो, पण तशी परिस्थिती दोघांची निवडीचीच सारखी आली आणि म्हणून त्या सारख्या झाल्या तर तशा असू शकतील। आणि तिसरं, एकमेकांना पूरक होणाऱ्या उपासना आपण करू शकतो की एखादी उपासना होते तिला पूरक दुसरी उपासना असते।
ती जर आपण करू शकलो, समजा मग नाम घ्यायचं आहे तर त्याला मौन पूरक आहे तर ठीक आहे, आपण थोडासा मौनाचा अभ्यास केला, थोडं मौन पाळलं तर आपापच नाम होईल. अशा पातळीवर ते एकमेकांना पूरक असू शकेल. एखादं पद म्हटलं तर आपलं समजा चित्त जर अधिक प्रसन्न होत असेल आणि त्यामुळे आपल्याला पुढे जर नामात लक्ष लागत असेल तर ती पूरक होईल. तेव्हा पद ही पूरक उपासना, मुख्य उपासना नाम, अशा पद्धतीने आपल्याला पुढे जाता येईल. तर हे सगळे उपासनेचे प्रकार आहेत. ते आपापल्या परिस्थितीतल्या ज्या अडीअडचणी आहेत, जे फरक आहेत त्याला धरून आहे. एक आपण साधा विचार करू क्षणभर उपासना म्हणून. एक जण माझ्याकडे आले होते, त्यांचं उदाहरण म्हणून सांगतो की त्यांना सूर्याची उपासना महत्त्वाची वाटली. बरोबर आहे, सूर्योपासना करावी ही आपल्याकडे ज्ञान असेल तर संध्यानी करावी, चांगली गोष्ट आहे. सध्या सूर्योपासनाच आहे तर ती करावी. समजा माझ्याकडे संध्येचं ज्ञान व्यवस्थित नसेल तर मला काय करता येईल? सूर्यनमस्कार सांगितले, ती सूर्याचीच उपासना आहे. शरीर धट्टकट्ट आहे तर मनुष्य नमस्कार घालू शकेल, सूर्याची उपासना झाली. तो मित्रा नमार वै नमा काय जे त्याला म्हणायचे त्या पद्धतीने 12 नमस्कार घाले तर सूर्याची उपासना घडली. म्हणजे हेही शक्य आहे आपल्याला, ते शक्य आहे. पण त्याच्यामध्ये तसंच शक्य असेल असं नाही, कारण त्याला नमस्कार घालणे इतपत त्याची हुशारी आहे, नमस्कार घालणे इतपत शरीराची साथ आहे. पण त्याच्याकडं आज तो इतक्या जागेच्या अडचणीत राहतो की त्याच्या त्या बाहेर ते जे काही गॅलरी आहे त्यात सुद्धा त्याचा पूर्ण नमस्कार होऊ शकणार नाही. 6 फूट मनुष्याचा त्या गॅलरीत त्या नमस्कार होऊ शकत नाही. अशी जर परिस्थिती असेल तर मग आता त्यांनी काय करावं? त्याला काहीतरी दुसरा पर्याय करावा लागेल. म्हणजे उपासनेचे असे बदल होत जाऊ शकतात की जे माझ्या गरजेला बरोबर जुळतील असे बदल आपण घडवून आणणं, आणि त्यासाठी आपल्याला जे उपासनेचं जिथून माहिती मिळते, विवरण मिळतं, त्यातून आपल्याला ते करता येईल. आता हे धट्टकट्ट शरीर आहे म्हणून ही ठीक आहे, पण समजा नसेल तर हात जोडले तरी सूर्याला उपासना होईल. सूर्य उगवलेला आहे, आपण हात जोडलेले आहेत आणि प्रार्थना केली तरी सूर्याची उपासना झाली. हात जोडल्याने कृतज्ञतेने त्याचं स्मरण केलं, बाबा तू उगवतोयस म्हणून हे सगळं माझं जीवन चाललंय असं म्हटलं तरी ती उपासनाच झाली. ही उपासना कुठेही करता येईल. त्याच्या किती का अडचण असे ना, तर कुठे का बाहेर त्या गॅलरीत उभा राहीना, तर कुठे का दरवाजाजवळ उभा राहीना, तिथून सुद्धा त्यांनी सूर्याला नमस्कार केला. म्हणजे हात जोडले एवढी सुद्धा उपासना आहे. आता हेच क्षणभर असा विचार करू की दुर्दैवाने मला हात नाही येत, जोडता येत नाहीत, मग मी काय करावं? किती प्रकार होऊ शकतात अशी कल्पना मी करतो मनाशी. तेव्हा मला वाटतं की अशी परिस्थिती आहे का की ज्याच्यामध्ये उपासना नाही करता येणार. आता मला हात नाहीत तर मला हात नाही जोडता येत, बरोबर आहे, पण माझ्याकडे मन आहे, ते या सगळ्याची जाणीव ठेवू शकतात. तर मनाने हात जोडले तरी चालतातच. त्यामुळं एकच सूर्योपासना घेतली तर इतके प्रकार झाले की त्याच्या जो ज्याला जसा अनुकूल असेल तसा त्याला करता येईल. पण सूर्याची म्हणजे आपल्या दृष्टीनं आपल्याला उपास्य दैवताची, आपले महाराज असतील, राम असेल, दत्त असेल, आपलं जे असेल उपास्य दैवत, त्याची उपासना करण्याचा कुठला ना कुठला तरी प्रकार आपल्याकडे उपलब्ध असेलच. मनाने तर ते भासता येईलच. मनाने मी नमस्कार केला तरी सूर्याला पोचतोच आहे. तो माझे हात जोडलेलेच असले पाहिजे असं नाही, पण ते जर जोडणं शक्य असेल तर मात्र जोडलेलेच असावेत हे चांगलं. नमस्कार घालणं शक्य असेल तर नमस्कारच घातलेले उत्तम आहेत. हे बरोबर, हेही दुसऱ्या बाजूने आहे. एवढं लक्षात ठेवून आपण ते करावं. नाही तर हात जोडून भागते, अंगात ताकद असताना नमस्कार घालत नाही असं करू नये. त्यात दोन्ही साध्य होतात. सूर्याची उपासना म्हणजे शक्तीची उपासना आहे, इकडे शक्तीची पण होते आणि इकडे त्याचीही होते आहे. तर ह्या दोनसाठी नमस्कार घालणंच अधिक उत्तम आहे. म्हणजे हे आपल्याला जसं आपण व्यवहाराने एका सूर्योपासनेचं साधलं तसंच आपल्याला या बाबतीत सुद्धा करता येईल. तेव्हा आपल्या परिस्थितीची ओळख करून घेणं, स्वतःची ओळख करून घेणं, या 2 गोष्टी यामध्ये आल्या की माझी परिस्थिती कशी आहे. पूर्ण नमस्कार घालण्या एवढी नाही आहे, ठीक आहे, डोकं टेकता येतं माणसाला, काही झालं तर आता जोडता येतात. म्हणजे परिस्थितीचा अभ्यास पाहिजे. आपल्याला खरी उपासना करायची आहे त्याला स्वतःच्या परिस्थितीचा उत्तम अभ्यास पाहिजे आणि स्वतःचाही उत्तम अभ्यास पाहिजे. आपली ठेवण कशी आहे. एखाद्याला हात जोडणं अवघड वाटतं, हे सुद्धा स्वभावात असतं किंवा नसतं, काही सांगता येत नाही. हात जोडणं ही गोष्ट इतकी सोपी नाही आहे की सहजपणे एखाद्याला हात जोडायची सवय आहे, तो हात जोडतो, चटकन त्याच्याकडनं ती क्रिया होती. सगळ्यांच्याकडनं होतेच असं नाही, पण मनात आदर असतो. हात जोडणं शेवटी आदराचंच प्रतीक आहे ना, शेवटी बाहेर क्रिया आहे ती. तर माझ्या मनाची ठेवण नाही पटकन हात जोडायची, नका जोडू, काही बिघडत नाही, पण मनात आदर होता ना, मग आदर राखणं ही सुद्धा उपासनाच आहे. म्हणजे आपली जी काही ठेवण असेल त्याला धरून आपल्याला जी योग्य उपासना असेल ती शोधायची असेल तर आपल्या मनाची ठेवण शोधायला पाहिजे. म्हणून आपलं जे अगदी पहिलं सूत्र आहे ते अथातो उपासना जिज्ञासा. आपल्याकडे जसं अथातो ब्रह्मजिज्ञासा म्हटलं आणि मग सूत्र सुरू झाली, तसं हे अथातो उपासना जिज्ञासा म्हणून सुरू झालेलं आहे. त्याच्यामध्ये अथातो आत्मजिज्ञासा सुद्धा आहे, तर ती थोडीशी लागेल. मी कशा परिस्थितीत कसा राहतो, काय माझे विचार आहेत, काय मला अनुकूल आहे, काय प्रतिकूल आहे, याचा विचार करून मी पुढे जाणार तर मला उपासनेचा मार्ग बरोबर सापडेल आणि सापडल्याशिवाय राहणार नाही. अशी परिस्थितीच नाही महाराज म्हणलेत की ज्याच्यामध्ये उपासनेचा मार्ग सापडणार नाही. सापडणार नक्कीच आहे,
अडचण असली तर ती शोधण्यातली असेल माझ्या, किंवा कल्पना नसेल मला, तर एवढं असू शकेल. तर या दृष्टीनं आपल्याला जी आत्मजिज्ञासा आहे तेवढी राहावी. आत्मजिज्ञासेवर मी आत्ता काही बोलत नाही, फक्त एवढंच की पार्श्वभूमीमध्ये एवढं सांगून ठेवतो की एवढ्या गोष्टींची विचार करण्याची गरज आहे. आता ह्या उपासनेचे पार्श्वभूमीमध्ये उपासनेचे 2 मुख्य प्रकार आहेत, 2 उपप्रकार आहेत. उपासनेची 2 मुख्य अंग आहेत आणि महाराजांना अभिप्रेत उपासना कोणती आहे एवढे आपल्याला पार्श्वभूमीमध्ये फक्त परिचय करून घ्यायचं. मग त्याच्या तपशिलात आपल्याला त्यांनी पुढची त्यांची इच्छा असेल तर पुढे जाऊ, नसेल तर आपल्याला एवढं कळलं पुरेसं आहे, तसंही असू शकेल. तर त्या दृष्टीने याचे मुख्य प्रकार कोणते आहेत, त्याचे 2 उपप्रकार कोणते आहेत, उपासनेची 2 मुख्य अंग कोणती आहेत आणि महाराजांना अभिप्रेत उपासना कोणती आहे, याचा आपल्याला विचार करायचा आहे. तर आपण क्षणभर एक विचार करायला मी आपल्यासमोर एक प्रश्न ठेवतो की उपासनेची आपली स्वतःची कल्पना आधी काय आहे, त्यांना काय म्हणायचं ते समजून घ्यायचं आहे. तत्पूर्वी आधी आपल्या मनामध्ये काय आहे ते समजलेलं बरं, म्हणजे त्याच्याशी ते जुळतंय की नाही हे ठरवता येईल, किंवा ते बाजूला ठेवावं लागेल का तेच पुढे चालवता येईल हे आपल्याला ठरवता येईल. तर ह्यासाठी आपली उपासना म्हटल्यानंतर आपल्याला डोळ्यासमोर चटकन काय येतं याचा आपण विचार करू. सर्वसाधारणपणे एखाद्या विशिष्ट वाराची आठवण होते. आपण उपासना कोणती करतो म्हटलं की एक आठवण होते. प्रत्येकजण आपापल्या परीनं वेगवेगळं सांगेल. कोणी म्हणेल आम्ही गुरुवारी एकत्र येतो, कोण म्हणतो शनिवारी एकत्र येतो, कोण म्हणेल काय गुरुवारी एकत्र येतो, काय रविवारी एकत्र येतो, आम्हाला रविवार सोयीचा पडतो, काय जे असेल ते. असा कुठला तरी वार एखादा तो कदाचित आठवड्यातला एखादा दिवस असेल, कोणाचा महिन्याचा एखादा दिवस असेल, कुठेही जा साधारणपणे त्याच्या पुढचं चित्र काय आठवेल, तर अशी माणसं बसलेली असतात. मग त्यावेळेला आम्ही 10-15 जणं, काय 20-25 जणं, काय 100 जणं, काय जे असेल ते असे आम्ही एकत्र बसलेले असतो उपासनेला वगैरे. अशी चित्र आपल्या डोळ्यासमोर सर्वसाधारणपणे येतील की उपासना म्हटल्यानंतर काय आठवतं, तर कुठला तरी एखादा वार, एखादी तिथी, एखादा महिन्यातला दिवस, त्यामध्ये असलेला तो ग्रुप समूह काय असेल ते असं आपल्या डोळ्यासमोर येतो, तिथे आपली उपासना होते असं आपल्याला सहजपणे चटकन जे डोळ्यासमोर येतं ते चित्र. फार तर आणखीन काय येईल तर आपलं नित्यनैमित्तिक पुस्तक, नित्यनैमित्तिक उपासना, ती चटकन एक डोळ्यासमोर येतो. उपासनेचं आणखीन काय साधन आपल्या डोळ्यासमोर येतं पटकन, तर जे इथे परिचित आहेत मंडळी, नेहमीचं ज्यांचं वळण आहे येण्याचं, तर त्यांना नित्यनैमित्तिक उपासना ते पुस्तक समोर येतं. प्रवचनाचं पुस्तक समोर येतं, आपण प्रवचन वाचतो नित्यनेमाने, त्यामुळे ते पुस्तक एक समोर येतं. काय काय समोर येतं साधारण, तर हे सगळं समोर येतं. आता हे जे पहिल्यांदापासून समोर जे आलं त्याचा सगळ्याचा सारांश काय आहे की वार, महिन्यातून एकदा, किंवा आपली वेळ, त्यावेळेला बसलेली माणसं, त्यांचं चाललेलं, ह्या सगळ्याचा अर्थ आपल्याला उपासनेचा कार्यक्रम डोळ्यासमोर येतो. उपासना येते की नाही याच्यावर आपण विचार करायचा आहे. आपल्याला उपासनेचा एक कार्यक्रम डोळ्यासमोर येतो. तर ते आत्ता जे काय डोळ्यासमोर आलं ते थोडंसं क्रमाने, उलट्या क्रमाने पाहू वाटलं तर, की नित्यनैमित्तिक उपासना. आपल्या डोळ्यासमोर पुस्तक आलं तर पुस्तकावरती असं लिहिलेलं आहे की समाधी मंदिरातील, गोंदवले येथील समाधी मंदिरातील, मग खाली नित्यनैमित्तिक उपासना असं लिहिलेलं आहे. तेव्हा आता आपण विचार करायचा आहे म्हटल्यानंतर शोधलं पाहिजेच आपल्याला. तर त्याच्यात समाधी मंदिरातील नित्यनैमित्तिक उपासना असं लिहिलेलं आहे. याचाच अर्थ असा होतो की ती उपासना मंदिरामधली आहे. पहिला प्राथमिक अर्थ आहे, आपण खोलात नंतर जाऊ. प्राथमिक अर्थ आहे ती मंदिरातली उपासना आहे. ती श्रीना म्हणजे महाराजांना, किंवा नंतर पुढे खरं सांगायचं तर ब्रह्मानंदांना जशी अभिप्रेत होती, जशी पुढच्या ज्येष्ठ शिष्यवर्गाला अभिप्रेत होती, तशी ती त्यांनी आखून दिलेली आहे. त्यानुसार ती त्या पुस्तकामध्ये छापलेली आहे. आता ती तशीच अभिप्रेत आहे की नाही, त्यात काळानुसार काय झालंय का, आणखीन बदल असतील का नसतील का, हा विषय आपला इथं नाही. पण एवढं नक्की की ब्रह्मानंदाने जे ढाचा घालून दिलेला आहे त्यानुसार ती उपासना त्यात छापलेली आहे. आता आपण क्षणभर असं विचार करू की इथे राहणाऱ्यांनी मंदिराचा जो सेटअप आहे तो एक वेगळा सेटअप आहे. त्या सेटअपसाठी घालून दिलेली उपासना त्यात एकत्रित स्वरूपात मांडलेली आहे. अगदी पहाटे 4 घंटेपासून ते शेजारतीपर्यंत कोणत्या वेळी काय करावं याविषयी सर्व त्याच्यात व्यवस्थित लिहिलेलं आहे. ते ह्या सर्व मंडळींनी इथे त्यांना राहायचं आहे, तो सेटअप आहे. त्यामध्ये अनेक गोष्टी असतील. एक मंदिर आहे, दुसरी गोष्ट सेवेकरी आहेत, त्यामध्ये निवासी आहेत, साधक मंडळी आहेत, निवासी साधक मंडळी आहेत, दर्शनार्थी आहेत. हे सगळे जे येतात त्या सेटअपला इथे कायम ती नित्य पण आहे आणि नैमित्तिक पण आहे, दोन्ही त्यात आहेत लिहिलेल्या. तर त्यांना नित्यामध्ये उपासनेत कसं राहता येईल, तर त्यांनी काय करावं याविषयी ते सगळं त्यात लिहिलेलं आहे.
ते त्याच्यातल्या 4 घंटेपासून सर्व आहे आणि ते तिथे त्या तितक्या काटेकोरपणाने सर्व मंडळी इथे करीत असतात. तर हे त्यांच्यासाठी सांगितलेलं, त्यात आपण वाचलं असेल तर त्यात प्रास्ताविकात लिहिलेलं आहे की त्याही उपासनेचा मूळ उद्देश काय आहे. आपण बाबांचं प्रास्ताविक पाहिलं असेल त्याला, तर बाबांच्या प्रास्ताविकात उल्लेख आहे की नामात रंगण्याची कला साधावी, नामात रंगण्याची कला साधावी म्हणून उपासनेच्या ज्या विविध अंगांची आवश्यकता असते ती या उपासनेच्या नित्यक्रमाच्या पुस्तकाच्या निमित्ताने पुरी करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. उद्देश असा आहे की नामात रंगण्याची कला साधावी म्हणून उपासनेच्या वेगवेगळ्या अंगांची गरज असते. बरोबर आहे, मनुष्य एका ह्याच्यात राहू शकत नाही, एका प्रकारच्या उपासनेमध्ये फार काळ राहू शकत नाही. मग म्हणून त्याला उपासनेच्या विविध अंगामध्ये राहण्याची गरज लागते. मग इथे कोणती विविध अंग शक्य असतील ती दिलेली आहेत. मग ती अगदी काकड्यापासून असतील काय, अगदी पहिल्यांदा ते घंटा वाजवावी 4ला आणि मग ते पहिला श्लोक म्हणावा वगैरे जे लिहिलेलं असेल ते, तर तशा पद्धतीनं ते राहण्यासाठी वेगवेगळे प्रकार दिले. मग तीर्थमंडपात जावं, मग अमुक करावं वगैरे अशा पद्धतीनं त्यांनी दिलेलं आहे. पण त्यांचा उद्देश देण्याचा काय आहे की नामात रंगण्याची कला साधावी म्हणून जी उपासनेची विविध अंग आपल्यासमोर लागतात ती देण्यासाठी ही उपासना प्रदीप किंवा हे पुस्तक लिहिलेलं आहे किंवा हे संकलित करून इथे मांडलेलं आहे, असं त्यांचंही आहे. आता मुख्यतः हा विषय मुख्यतः त्यांच्यासाठी आहे, हे मुख्यतः त्यांच्यासाठी आहे, प्राधान्यानं त्यांच्यासाठी आहे. हे जर आपण लक्षात नाही घेतलं तर आपण तसंच सगळं घरी किंवा समूहानं करण्याची शक्यता आहे. ओघानी चालत, कारण आपण बघणार कोणाकडे, तिकडे बघणार. आपल्या डोक्यात काय आलं, पुस्तक पहिल्यांदा नित्यवाचन आलं, त्यामुळे आपण ते वाचणार, त्यानुसार काकड्यापासून सुरुवात करू, असं होण्याची शक्यता आहे. वाईट आहे का, चुकीचं आहे का, नाही, पण विचार करण्यासारखं आहे एवढं नक्की. कारण मुळात ह्या सेटअपसाठी सांगितलं होतं. सेटअप त्यात कसा राहील याची काळजी त्यात बरोबर घेतलेली आहे. पण आपला सेटअप तो नाही ना. मी स्वतः उपासना करणारा असेल तर माझा सेटअप तो नसू शकतो. तो जो असेल त्याला अनुकूल उपासना कोणती हे शोधून काढणं काम आहे. म्हणूनच उपासनेची पार्श्वभूमी आपण पाहतो. अजून प्रत्यक्ष उपासनेला आपण हात घातला नाही, पण आपल्याला जे याच्या पुढचे सामूहिक, आता यात सुद्धा पुन्हा लिहिलेलं आहे बरं का, म्हणजे त्यात सुद्धा बारीक आहे तसं की काकडा, म्हणजे आता आपल्याला मग काय करावं असं वाटतं तर काकड्यापासून सुरुवात करावीशी वाटते, कारण त्यात ते केलेलं आहे. ते बरोबर आहे, कारण मनुष्य कुठेतरी बघून त्याप्रमाणे वागणार, त्यानुसार त्यात काकडा लिहिला म्हणून मी केला असं ते आहे, कारण ते नित्योपासनेमध्ये लिहिलेलं आहे, त्याप्रमाणे आपण करतो. ती कशासाठी लिहिलेली आहे, मंदिर हा जो सेटअप आहे तिथे जी सामूहिक उपासना चालते ती कशा पद्धतीने चालावी आणि ती मंडळी नामात रंगावी यासाठी आहे असं लिहिलेलं आहे. हे लक्षात घेऊन आपण त्याच्याकडे पाहावं. त्यात सुद्धा पुन्हा आपण हे करतो की काकडा नैवेद्य, आरती, नैवेद्य, मग काय पाठांतर असेल ते म्हणणं किंवा काय असेल ते, तर अशा पद्धतीची उपासना पडते. पण त्यात जाता जाता सकाळी 9 ते 11 मौनजप आहे, दुपारी 3 ते 4:30 मौनजप आहे, म्हणजे 3.5 तासाचा मौनजप त्या मूळ नित्योपासनेमध्ये मंदिराच्याच आहे. ज्यांचा बारकाईनं पाहणं असेल तर त्यांना ते लगेच लक्षात आलं असेल की ह्याच्यामध्ये 3.5 तास जप हा सामूहिकरित्या तिथे मंदिराच्या सेटअपसाठी गरजेचा मानलेला आहे. महाराजांनी ज्या काळात मंदिरातला नित्यनेम लिहिलेला आहे त्या काळात मागे आपल्याला बोललो होतो 17,000 जप रोजचा सांगितलेला आहे. मंदिरातल्या नित्यनेमाचा 17,000 जप सांगितला आहे. आता इथे 3.5 तासाचा जप आहे त्या पुस्तकामध्ये. आता आपण ज्या वेळेला घरी काही हे करणार असू तर त्याच्यात सर्वसाधारणपणे मला सांगा की काकडा, आरती, आपलं नैवेद्य, यानंतर यातले हे 2 तास आणि ते 1.5 तास असं करणारे किती लोक असतील त्याच्यातले, त्यावर आपण ठरवा की ते तसंच्या तसं आपण तसंच्या तसं तरी करतो का. हा विचार करण्यासारखा विषय तो आपण ठरवा. म्हणून आपण बघताना तिकडे बघायचंच आहे, पण जे योग्य आहे आणि जे पूर्ण आहे ते बघितलं तर उपयोग होईल आणि ते सेटअपचं आहे हे लक्षात ठेवून बघितलं तर उपयोग होईल. आता यामध्ये आपल्याला जे आठवलं दुसरं ते सामूहिकरित्या आपण आठवड्यातून, महिन्यातून किंवा काय आपली पद्धत असेल तर काय शिबिरातून म्हणा किंवा काय वर्षातून म्हणा असं जे काय करत असू तर त्याच्यातला जो कार्यक्रम करतो तो आपल्याला आठवतो. उपासना म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जे बघाशी चित्र आलं, अशी माणसं बसलेली, आपण काहीतरी असं करतो आहोत आणि त्यावेळेला काही जप चाललं आहे, काय आरती चालली आहे, काय चाललं आहे, काय म्हणतोय किंवा असं काय भजन आहे, काहीतरी आहे, तर अशा स्वरूपाचा कार्यक्रम आहे. अगदी नामाचा धरुगरीत धरू आपल्या. तर मला एक ग्रस्त ते म्हणाले की माझ्या घरी दरवर्षी मी माझा वाढदिवस अखंड नामाने साजरा करतो.
तर फारच चांगली गोष्ट आहे, कारण अखंड नामात राहणं हे तर महाराजांना अभिप्रेत आहे. मग हे तर साजराच करतात. म्हटलं फारच उत्तम गोष्ट आहे. म्हटलं किती तास नाम घेतात? म्हणजे 24 तास नाम चालू असतं. मी म्हटलं 24 तास नाम ही तर फारच उत्तम गोष्ट, म्हणजे महाराजांसारखंच झालं. बरं अखंड नाम हे तर त्याहीपेक्षा पूज्य आहे. हे म्हटलं मग तुम्ही 24 तास नाम कसं काय घेऊ शकता? तुम्ही स्वतः एवढे 24 तास घेऊ शकता, एवढं घरच्यांचं सहकार्य आहे तुम्हाला? ते म्हणजे ह्यात घरच्यांचं सहकार्याचा प्रश्न नाही, आम्ही सगळे मिळून ते घेतो. एक माळ अखंड चालू असते 24 तास. हां असं आहे, म्हणजे हे 24 तास स्वतः जप करण्याचं नाही आहे, अखंड माळ चाललेली 24 तास. बरं म्हटलं ते ठीक आहे, पण मग तुमचा 24 तास वाढदिवस तर चांगलाच होतो नाही का? ते बाहेर जाणं कुठेतरी गाडी घेऊन आणि कुठेतरी धाब्याला गाडी लावणं किंवा आणखीन काय करणं आणि एखाद्या टेप रेकॉर्ड लावण्यापेक्षा हे शतपटीनं बरं आहे, यात काही शंकाच नाही. हे जप तरी चाललंय दिवसभर, म्हणजे हे आधी उत्तम आहे, हे सांगूनच पुढचं सांगतो. पण ते सगळं उत्तमच आहे, पण तरी सुद्धा मग म्हटलं तुम्हाला स्वतःला तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी जप करायला किती मिळतो? तर म्हणाले अशी अनेकदा वेळ येते, आपल्या घरी आहे म्हटल्यानंतर आला गेला बघितलं पाहिजे, नाश्त्याची वेळ बघितली पाहिजे, चहा पाणी आलं, जेवणाच्या वेळा आल्या, दुपारचा नाश्ता, पुन्हा तो जाताना सांगून जाणार, आलेल्याचा निरोप येणार, मध्ये फोन, ते सगळं करून म्हणले शेवटी एका वाढदिवसाला तर अशी वेळ आली त्या 24 तासात एखादाही मला तिकडे जाता आलं नाही. शेवटी अर्धा तास माळेवर जाऊन बसून आलो. म्हटलं हे काय माळेवर जाऊन बसून नाही कोणा ठोक, त्यापेक्षा मी स्वतःच एकटा बसलो असतो, एक तासभर तर करायचे, अजून 2-3 तास तो जप झाला असता माझ्याच वाढदिवसाचा. पण तो माझ्याच वाढदिवसाचा जप माझा 3 तास झाला असता, तो शेवटी माळेवर अर्धा तास बसून येण्यापर्यंत आला. तर ह्याचं कारण काय की मी कुठलं तरी काहीतरी अनुकरण करायला गेलो, म्हणून हे असं झालं. म्हणजे जे सामूहिक आहे ते मी करायला गेलो आहे, मी व्यक्तिगत उपासना करायला गेलो नाही. ते उपासनेचे जे प्रकार आहेत तिकडे आपल्याला जायचं आहे. म्हणून हे म्हटलं की सामुदायिक जी आहे ती आपल्याला जी आठवते आहे, तर ती जी आपल्याला डोळ्यासमोर आठवली ती काय आहे? तर ती अशी आहे. आता ह्याच्यात 2 गोष्टी मगासपासून येऊन गेल्या. एक उपासनेच्या निमित्ताने चालणारे उपक्रम आणि उपासना, यामध्ये काही फरक आहेत का हे प्रथम समजून घेतले पाहिजे. उपासनेच्या पार्श्वभूमीमध्ये ही उपासना आणि उपासनेचे उपक्रम, अनेकांचे उपक्रम म्हणजे उपासना अशी समजूत असते. उपक्रम म्हणजे उपासना नसेल असं नाही, पण असेलच असं नाही. उपासना म्हणजे उपासना असेलच ती उपक्रम असेलच, तिला काय गरज, तो उपक्रमच आहे, मुळातच उपक्रम आहे उपासना, त्यामुळे त्याचं वेगळं काही करायची गरजच नाही आहे. पण उपक्रमाची उपासना होईलच असं सांगता येत नाही, तो उपक्रम असू शकतो. त्यामुळे उपक्रम आणि किंवा कार्यक्रम, आपल्याकडे त्याला आपल्या साध्या भाषेत कार्यक्रम म्हणतो आपण, तर कार्यक्रम आहेत, प्रोग्राम्स आहेत. तो उपासनेचा प्रोग्राम आणि उपासना याच्यामध्ये काही फरक आहे का, आणि तो कोणता? मी आपल्यासमोर 3-4 मुद्दे ठेवतो, आपल्याला पटतायत का बघा. की उपासनेमध्ये कोणाकोणाचा संबंध आहे? उपास्य आणि उपासक यांचा संबंध आहे. म्हणजे आपण आहोत, समजा महाराज समोर आहेत, आपण आहोत राम समोर आहे, आपण आहे दत्त समोर आहे, आपलं जे दैवत असेल ते समोर आहे आणि आपण आहोत. एवढाच संबंध फक्त उपासनेमध्ये आहे. उपासनेच्या कार्यक्रमामध्ये अनेकांचा संबंध आहे. उपास्याचा आणि उपासनेचा येतो का नाही मला माहीत नाही, पण त्याच्या व्यतिरिक्त मात्र बरेच संबंध येतात, कारण ते कार्यक्रमच असतो. त्यामुळे त्या कार्यक्रमामध्ये लोकांचा संबंध आहे, आयटमचा संबंध आहे, बदल करण्याचा संबंध आहे, ते वेगवेगळ्या प्रकारचे असण्याचा संबंध आहे. हे पहिलाच फरक आपल्याला उपासना आणि उपासनेचे उपक्रम याच्यामधला आपल्याला सापडेल. दुसरं काय, समजा मी उपासनेला बसलो तर मला काय विचार करावा लागेल की ही मी जी आत्ता करतोय, समजा नाम घेतोय, तरी महाराजांना आवडेल की नाही, एवढा विचार केला की माझं काम संपलं. मी उपासनेचा एक कार्यक्रम ठेवलेला आहे अशी कल्पना करू. तर उपासनेच्या कार्यक्रमामध्ये महाराजांना आवडेल का नाही हे एक ठीकच आहे, पण त्याच्याबरोबर हे सगळं लोकांना आवडेल का नाही हा विचार करावा लागेल. बरोबर आहे की नाही? जे काय ठेवलेलं आहे ते लोकांना आवडेल का नाही हा विचार करणं भाग आहे, कारण लोक आहेत त्याच्यामध्ये, तो कार्यक्रम आहे. त्यामुळे कार्यक्रमासाठी लोकांचा संबंध आल्यामुळे ते लोकांना आवडेल का नाही याचा विचार करावा लागेल. तिसरी गोष्ट विचारात घेऊ की हे मी जे उपासना करायची ठरवली, समजा नाम घ्यायचं ठरवलं, ही माझी व्यक्तिगत उपासना, तर त्यामध्ये माझ्या दृष्टीनं समूहाचा काही संबंध नाही. मी मनात आलं आज 4 ते 5 बसलो, उद्या सकाळी 6 ते 7 बसलो, माझ्या जशा सोयीच्या कामाच्या वेळा होत्या, प्रपंचाची ठेवण आहे प्रत्येकाची, व्यवसाय आहेत, गरजा आहेत, अडीअडचणी आहेत, तर त्याचा तासभर जप करायचा आहे, तो सामूहिक आहे, तो 4 ते 5 आहे, तो एकदा 4 ते 5 गेला की गेला, तिथे तो धोका आहे. इथे हा धोकाच नाही, मला 1 तास जप करायचा आहे, आजच्या दिवसामध्ये केव्हा 1 तास काढायचा एवढाच प्रश्न आहे फक्त, मग तो मी ठरवायचा. म्हणजे इथे निरुपाधिकता आली, कारण ती व्यक्तिगत उपासना आहे. त्यामुळे व्यक्तिगत उपासनेमध्ये निरुपाधिकता आपोआप साधते, सोय आपोआप साधते, आणि सामूहिक उपासनेमध्ये बंधनं येतात, कारण तिथे ती ठराविक वेळेत ठराविक कार्यक्रम असो मनुष्य नसो ते करावंच लागतं त्या वेळेला. म्हणजे हे ह्याच्यातलं बंधन आलं की सामूहिक आले की त्याच्यात बरं, समूह एकदा आल्यानंतर तो जास्त असावा असं वाटतं, प्रापंचिक माणसं आहोत आपण
त्यामुळे समूह जास्त असावा असं वाटतं. जेवढा मोठा समूह तेवढा कार्यक्रम मोठा झाला असं वाटतं. बरोबर आहे की नाही? महाराजांनी हे म्हणलं होतं, उत्सवाला जास्त लोक आले म्हणजे उत्सव चांगला झाला, असं आपल्याला सगळं माहिती आहे. त्यामुळे मी काही मुद्दाम सांगत नाही, पण त्याच्यावर जाऊ नका म्हणले. उपासना किती झाली, भगवंताचं प्रेम किती लागलं, नाम किती झालं, याच्यावर उपासना त्या उत्सवाचं महत्त्व आहे. ते लोक किती आले ह्याच्यावर नाही. अनेक वेळेला ही गोष्ट अधोरेखित करून ठेवलेली आहे त्यांनी. तर त्याच्यावरनं आपण ओळखायचं की हे समूहाचं झाल्यामुळे, या कार्यक्रमाचं झाल्यामुळे त्यात हे नक्की आलं की समूह किती झाला, मग लोक किती आले, मग गर्दी किती झाली, याच्यावर ते सगळं अवलंबून राहणार. म्हणून उपासना आणि कार्यक्रम याच्यामधला फरक लक्षात ठेवून पुढे गेलेलं बरं. आता उपासना संपली तर त्यावेळेला आपल्याला होणाऱ्या लाभात काय फरक असतो? मी अनेक फरक पाहतो ह्याच्यामधले, दोन गोष्टीमधले. तर कोणता फरक असतो? शेवटी मी समजा उपासनेला बसलेलो आहे, तर शेवटी ज्यांनी माझ्याकडून 3 तास जप करून घेतला त्यांच्याबद्दल मनात कृतज्ञता येईल. ही त्यांची माझ्यावर वरदस्त होता, त्यांनी माझी मनस्थिती टिकवली, त्यांनी माझी शरीराची स्थिती टिकवली, मला अनुकूलता दिली, म्हणून माझ्याकडून आज 4 तास जप झाला, नाही तर झाला नसता. म्हणजे एक गोष्ट राहिली, एक कृतज्ञता आणि दुसरी गुरूंची आठवण. ही आपण इकडे आपल्या मनात व्यक्तिगत उपासनेनंतर काही शिल्लक राहत नाही. किती हे सरळ सोपं गणित आहे बघा. आणि दुसऱ्या बाजूला आपण समूहाची एखादा कार्यक्रम आहे अशी कल्पना करू, तर कार्यक्रमामध्ये शेवटी लाभ काय होईल, कार्यक्रम किती मोठा झाला. कारण कार्यक्रमात लौकिकाचा प्रश्न असतो, कार्यक्रमात अनेक गोष्टींचा प्रश्न असतो. त्यात दाद देण्याचा प्रश्न असतो. भजन असेल, काय आणखीन काय कार्यक्रम असेल तर त्याला दाद किती मिळाली, कशाला किती मिळाली, याच्यापेक्षा त्याला जास्त मिळाली का, त्याच्यापेक्षा ह्याला कमी मिळाली का, किती भानगडी कार्यक्रमामध्ये आहेत. आणि या उपासनेचं मूळ काम काय आहे याच्याशी ताडून पाहिलं म्हणजे कार्यक्रम आणि उपासना याच्यामधला फरक लक्षात अधिक व्यवस्थित येऊ शकेल. तर त्याला प्रतिसाद किती मिळाला, त्याचं कौतुक किती झालं, कारण तो कार्यक्रमच आहे मुलात बोलून चालून. मला जुनी एक आठवण होते नोकरीमध्ये असतानाची, की आम्हाला असं सांगितलं होतं की गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करा, त्यासाठी तुम्हाला काय 1000 रुपये 2000 रुपये मंजूर केलेले. तर प्रत्यक्षात सर्व अपेक्षा कार्यालयीन काम आहे. शेवटी आपल्याला माहिती आहे ते सरकारी काम असतं तसं, तर तसं सरकारी काम आहे, कार्यालयीन काम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पदरात त्या 2000 रुपयातले 300 रुपयाची बक्षिसं आणि 1700 रुपये आमच्या डिशवर आणि त्या आलेल्या पाहुण्यांच्यावर आणि फोटो आणि प्रसिद्धीवर गेले. आता मला सांगा होतं का नाही असं? मूळ मला 2000 रुपये मंजूर झाले, त्या 2000 रुपयातले 300 रुपये त्या गुणवंतांच्या वाट्याला आले विचारायच्या, आणि उरलेले 1700 रुपये ह्या सगळ्या कामाला लागले. आता ते लागणारच, कारण तो कार्यक्रमच होता. त्यामुळे कार्यक्रमामधले त्यांना काहीतरी दिलं पाहिजे म्हटलं, त्यांची डिशचा प्रश्न आला. पण डिश तर आपल्याला माहिती आहे की किती किंमत आहे, म्हणजे तेवढे देणं आलं तर त्या काळात जी किंमत असेल ती, तर त्यानुसार ते करणं आलं. बरं हे सगळं केलं हे त्यांना खात्री काय होणार, म्हणून त्याचा फोटो काढणं आलं. त्यामुळे तो फोटोग्राफर चांगला पाहिजे. बरं तो एक ब्लॅक अँड व्हाईट पाहिजे, एक त्याला कलर पाहिजे पुन्हा, कारण तो छापायला काहीतरी फरक असतात म्हणे. मग त्यामुळे ते काढणं आलं. मग ते पुन्हा त्या प्रत्येकाचे देतानाचे घेतानाचे सगळं हे वर पुन्हा कळवायचं, गर्दी किती होती तिचा फोटो सगळं करावं लागलं. आणि हे सगळं करण्यामध्ये सगळा खर्च झाला. आणि शेवटी मग विद्यार्थ्यांची बक्षिसं आपण असं करूया, सरळ 100 रुपये देऊया असं करून 300 रुपयात विद्यार्थी गुंडाळले आणि 1700 रुपये आमच्या कार्यक्रमावर खर्च झाले. म्हणजे कारण त्याच्यात प्रसिद्धीचा प्रश्न आहे, बाकीचे सगळे प्रश्न आहेत, म्हणून उपासनेचा आणि त्याचा फरक पडला हे आपल्या लक्षात येईल. तर हे कसे फरक पडतात, तेव्हा शेवटी लाभ काय होतो, तर प्रसिद्धी मिळाली. हे बरोबर, कारण ते वर पोचलं, बाबा बुलेटिनला आलं, अमका आलं, आमच्या त्या याला आलं, त्याला आलं वगैरे, सगळीकडे ते प्रसिद्ध झालं. पेपरमध्ये आलं की असं हे केलं, संस्थेने असा असा सत्कार केला, अमकं केलं, ते बरोबर आहे सगळं. पण उपासनेचं कार्यक्रमाचं असं होऊ नये एवढं आपल्या लक्षात आलं तरी आपल्याला फरक कळू शकेल की ह्याचा उपासनेच्या प्रसिद्धीचा काहीच संबंध नाही, उपासनेचा दाद प्रतिसादीचा काही संबंध नाही आहे. हे खरं जर आपल्या लक्षात आलं तर हे दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत एवढं लक्षात येईल. आणि याच्यातून पुढे आपण आणखीन जाऊ, आणखीन की आता मला जी उपासना करायची होती ती आणि कार्यक्रम करायचा होता तो, तर कार्यक्रमाला काहीतरी बंधनं आली. कार्यक्रमाचं काही विशिष्ट वेळी होईल. कार्यक्रम तर काय रोज असा काय तर सत्कार घेतो का मनुष्य, किंवा रोज असा एखादा सामुदायिक कार्यक्रम ठेवेल का, नाही. म्हणजे शेवटी त्याची बंधनं त्याला आली. इकडे मात्र मी रोज उपासना करायला मोकळा आहे, मला कुठे बंधन आहे, मी रोज उठून जपाला बसेन, ते हे मला रोजचं शक्य आहे, ते तिथे मला कधीतरी शक्य आहे. त्यामुळे सामुदायिकतेला किंवा कार्यक्रमांना ह्या सगळ्या अडीअडचणी येतात आणि मग त्याच्यातून कार्यक्रम होतो. पण बरेच वेळेला विशेषतः इथे आपला उपासनेचा संबंध आहे म्हणून उपासनेच्या कार्यक्रमांच्या विषयी सांगतो की उपासनेच्या कार्यक्रमांचा वेश पारमार्थिक असतो पण अंतरंग प्रापंचिक असतं, असं खूप वेळा आढळून येतं.
उपासनेच्या कार्यक्रमांचा वेश हा पारमार्थिक असतो, पण अंतरंग बरेच वेळा प्रापंचिकच असतं. त्यामुळे प्रापंचिकच गोष्टी त्या सगळ्या निमित्ताने पार पडतात आणि म्हणून शिबिरातला आमरस लक्षात राहतो. होतं की नाही असं वाचायला की कुठला मेनू आहे ते लक्षात राहतं शेवटी. इकडे काय लक्षात राहिलं की महाराजांनी माझ्याकडून जोग करून घेतला म्हणून आज 4 तास बसलो. म्हणजे किती उच्च दर्जाच्या वेगळ्या ठिकाणी मनाने आपण आहोत आणि इकडे कशाने आहोत हे लगेच फरक लक्षात येईल आपल्या. तर असं होतं. म्हणून यासाठी आता ह्याच्यात आपण बाकीचं मगाशी विचार केला, तो आम्हाला उपासनेचा कार्यक्रम करायचा होता म्हटल्याबरोबर त्याच्यात ते खर्च आले, सगळे व्याप आले. मी ज्यावेळेला जपाला बसलो त्यावेळेला मला तासाभराने भांड्यावर पाणी लागलं असेल फार, तर याच्यापेक्षा तर काही लागलं नाही. म्हणजे इकडे असा विचार केला तर ही माझी भाजी भाकरी आहे सामान्य माणसाची, त्याची व्यक्तिगत उपासना ही भाजी भाकरी आहे, त्याची कार्यक्रम हे पक्वान नाहीत, ते तर फार मदत लागेल किंवा खर्च फार येईल. तर अशा तऱ्हेचं निदान एक उपासनेचे उपक्रम आणि मूळ उपासना याच्यामधला आपण एक फरक लक्षात ठेवू. आता उपासनेचे प्रकारांच्याकडे जाऊ. त्यामध्ये आत्ता जसं बोललो तसं व्यक्तिगत आणि सामूहिक असा पहिला प्रकार. ते व्यक्तिगत उपासना आणि सामूहिक उपासना. आपण मगाशी बोललो ते कार्यक्रमांच्या बद्दल बोललो, त्याची थोडी छटा सामुदायिक उपासनेवर असते. पण सामुदायिक उपासनेचे फायदे पण असतात. सामुदायिक उपासना घेऊ आता आपण ना, कार्यक्रम ज्याच्यात आहेत ती गोष्ट बाजूला ठेवू थोडीशी. तर ती कार्यक्रम नाही, उपासना आहे, सामुदायिक आहे, तिच्यावर विचार करू. व्यक्तिगत आणि सामुदायिक अशी जर समजा झाली तर सामुदायिक उपासना चुकीची नाही, पण सामुदायिक उपासनेला मर्यादा आहेत. जशा मगाशी म्हटल्या इथे रोज आहे, तिथे कधीतरी आहे. व्यक्तिगत रोज आहे, सामूहिक उपासना कधीतरी आहे, आठवड्यातनं एकदा आहे. रोज म्हणला तर येणार नाही कुणी, आठवड्यातनं एकदा ठेवलं तरी येईल, महिन्यातनं एकदा ठेवलं तरी येईल, पण ते तेव्हाच, एरवी नाही रोज येणार तो, पण रोज उपासनेला मनुष्य बसू शकतो. तर या दृष्टीने आपण विचार केलात तर समूहाच्या मर्यादा येतात. म्हणजे काय येतात? 4 माणसं एकत्र आली, 4 कशाला, घरातली 2 आली तर एकमत होत नाही. काय करायचं याच्याबद्दल, म्हणजे अनेक ठिकाणी अनेकांचं होतं नाही असं नाही, पण तरीसुद्धा अनेक वेळेला असं होतं 4 माणसं घरातली एकत्र आली तर काय करावं आणि केव्हा करावं आणि कसं करावं याबद्दल एकमत होत नाही. तर मला सांगा, सामूहिक उपासनेला मर्यादा येत नसतील असं कसं म्हणता येईल? सामुदायिक उपासनेला मर्यादा येतात. त्यामुळे त्या मर्यादामध्ये त्यांचे मानपान, त्यांचे तंत्र, त्यांचे आग्रह, त्यांची मतं हे सगळं सांभाळलं तर सामूहिक उपासना होते. ती माणसाला पुढे नेते, हे पण खरं आहे. सामुदायिक उपासनेचे काही फायदे आहेत ते पण आपल्यासमोर ठेवतो. काय सामुदायिक उपासनेचे फायदे आहेत? तर समूह एकत्र आला म्हणजे समूह मन तयार होतं, समूह मनाचा जोर असतो. निदान शेजारचा मनुष्य जपाला बसला आहे, तो 1 तास झाला अजून उठला नाही, तर मला उठताना असं वाटतं की जाऊ दे अजून थोडा वेळ, तो उठल्यावर उठू. हे सामुदायिक उपासनेचा फायदा. सामुदायिक उपासनेत फायदे आहेत नक्कीच, की तो काय उठला नाही तर आपण कसं उठा, मग तो उठेल तेव्हा उठू. तो जर समजा 2 तास उठला नाही तर 2 तास आपल्याकडनं जप होतो. एरवी जर आपण बसायचं ठरवतो 15 मिनिटात आपल्याला उठावंसं वाटतं. तर सामुदायिक आहे म्हणून हे शक्य आहे. म्हणजे हे यामुळं आपल्याला नक्की आपल्याला उपयोग होतो. नंतर त्याचा एक जोर असतो, समूह मनाचा म्हणून एक जोर असतो उपासना करण्याचा, त्याचा फायदा आपल्याला सहज होतो. म्हणजे तिथे जो 5 तास जप करण्याचा जोर आहे त्याच्यातला माझ्या पदरात 4 तास वेळ होतो. एरवी तो 4 तास पडणं कठीण जातं, तो सामूहिक आहे उपासना म्हणूनच होतो. आता जसं काही गोष्टी ह्या सामुदायिकरित्याच शक्य होतात. म्हणजे काही उपासना अशा आहेत की त्या सामुदायिकरित्या, आता समजा आपल्या उपासनामध्ये भजन आहे, कीर्तन आहे, पूजन आहे, अमुक आहे तमुक आहे, या सगळ्या उपासना आहेत. त्याच्यामध्ये समजा त्याचं कीर्तन आहे किंवा समजा काय एखादं भजन आहे, तर त्याला तो पेटीवाला लागेल, त्याला तबलावाला लागेल, त्याला ते काय खंजिरी लागेल, जाण लागेल, अमकं लागेल, हे सगळं लागणार ना. म्हणजे तेवढी माणसं लागलीच, त्याच्याशिवाय ती उपासना शक्य नाही असं होईल. म्हणजे याची शक्यता, अशा काही उपासनांचे प्रकार हे केवळ समूहातच करता येतील. म्हणून सामुदायिक उपासनेचा उपयोग नक्की आहे, फक्त उपयोगांच्या मर्यादा कोणत्या आहेत आणि सावधानता कोणत्या आहेत एवढं लक्षात ठेवून पुढे गेलं म्हणजे झालं. काय त्याच्यामध्ये मर्यादा आहे तर त्यातली आणखीन एक चांगली बाब सांगून ठेवतो की जसं मगाशी म्हटलं तसं समुदायात ज्या वेळेला मनुष्य जपाला बसलाय, आपल्या दृष्टीनं नाम ही मुख्य उपासना आहे, त्याला सोडून आपण जात नाहीये. तर ते जी नाम ही मुख्य उपासना आहे त्या उपासनेतलं आपली जी कुवत आहे ती समूहामध्ये गेल्यानंतर जास्त आहे हे जाणवतं. आपण जी व्यक्तिशः बसतो त्यापेक्षा समूहात बसल्यानंतर आपली नामाची कुवत आपण समजतो त्यापेक्षा जास्त आहे. आपण 1 तास जपाची कुवत समजतो, आपली 5 तास जपाची कुवत आहे हे समूहामध्ये गेल्यानंतर अनेकदा लक्षात येतं. कारण बाकीचे तसे निष्ठेचे कट्टर साधक बसलेले असतात आणि त्यांच्यामुळे आपलं बसणं होतं, त्यामुळे आपल्याकडून 4-5 तास जप होऊ शकतो हे कळतं. त्याचा उपयोग आपल्याला आपल्या घरी होतो. पुढे नित्योपासनेचा उपयोग आपल्या घरी, ह्या सगळ्या सामूहिक उपासनेचा उपयोग आपल्या घरी उपासना करताना होतो, एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. आता ह्याच्यात भ्रम किंवा सावधानतेचा मुद्दा कुठे आहे तेवढं फक्त सांगतो
की हे एक सावधानतेचा मुद्दा आहे. सामुदायिक उपासनेचे चांगल्या बाजू आपल्याला सांगितल्या समूहाच्या. या समूहाच्या ज्या चांगल्या बाजू आहेत त्याच्यात एक जाता जाता होणारी गोष्ट आहे. ती कोणती आहे? आणि ती सावधानतेची गोष्ट आहे की समूहामध्ये बरीच उपासना झाली असं वाटतं. समूहात 10 पावलं गेल्यासारखं वाटतं, व्यक्ती 1 पाऊल गेलेली असते. स्वतः व्यक्ती जर एकटी 1 पाऊल गेली तर ती 10 पाऊल गेल्याचं पुण्य मिळवते. असा फरक आहे. समूहामध्ये 10 पावलं गेल्यासारखं वाटतं पण व्यक्ती त्यातली 1च पाऊल गेलेली असते. एखादा जप आहे समजा, 3.5 कोटीचा जप आहे, आपण ठरवला, समूहाने केला, तर आपल्याला काय वाटतं की आपला 3.5 कोटी जप झाला. आपला कुठं झाला तुम्ही विचार करा. आपला झाला का? नाही झाला. तो हा समूह होता म्हणून झाला. 13 कोटी झाला, आपला 13 कोटी झाला समजा, काय 40 कोटी झाला. तो काय आहे तर महाराजांनी त्याला फार चांगलं उदाहरण दिलेलं आहे. ते लक्षात ठेवलं तरी चालेल. तर ते म्हणले काही 1-2 मिनटं आपल्या गळ्यात बाळगण्यासारखा दागिना आहे म्हणले, परत काढून ठेवावा लागतो कारण आपला नाही आहे. महाराजांचं उदाहरण लक्षात ठेवलं तरी चालेल की तो असा आपला आहे असं वाटतं. ते आपला हे वाटावंच कारण समूहानेच केलेलं आहे, त्यामुळे काही प्रश्नच येत नाही. पण त्यावेळेला झालेला 13 कोटी जप हा आपला 13 कोटी जप झाला असं वाटतं. त्यामध्ये नकळत आपलाच झालाय असं वाटतं. 10 पावलं समूहामध्ये पुढे गेल्यासारखं वाटतं पण व्यक्ती 1 पाऊलच गेलेली असते. हा समूहामधला थोडा सावधानतेचा मुद्दा आहे. त्यामुळं 3.5 कोटी जपाची आपली कुवत नाही. आपली कुवत जपाची किती आहे तर काय 10,000, 20,000, 25,000, 50,000, 1,00,000 काय असेल आपली व्यक्तिगत तेवढीच आहे. तर हा सहजपणे मनाला पडणारा भ्रम किंवा सावधानता आहे. ती लक्षात ठेवून सामुदायिक उपासना केली तर काही अडचण येत नाही. तर एवढं लक्षात ठेवलं तर आता आपण पुढे जाऊ. उपासनेचा दुसरा प्रकार महाराजांना अभिप्रेत असलेला किंवा आत्ता आपण पाहतो त्याच्यातला दुसरा कुठला आहे तर नित्याची आणि नैमित्तिकची. जसं आपण आत्ता हे पुस्तकाचं नाव वाचलं तसं नित्याची उपासना आहे. ती आपल्याला रोज बाकी सगळ्या गोष्टी रोज लागल्यात तशीच ती खरं म्हणजे आहे. ती लागलेलीच आहे. आपण सावध नसू, आपल्याला ती लक्षात आली नसेल किंवा आपल्याला ती अशी कशाला करायची असं वाटत असेल म्हणून राहिली असेल. पण उपासना ही नित्यच आहे. श्वास नित्य आहे, जेवण नित्य आहे, व्यवहार नित्य आहे, ऑफिस नित्य आहे, सगळे आपले संबंध नित्य आहेत. हे सगळं जर नित्य आहे तर उपासना सुद्धा नित्यच आहे हे नक्की. त्यामुळे त्या दृष्टीने विचार केला तर उपासना ही नित्यच आहे. नैमित्तिक ही फक्त त्याला जोर देण्यासाठी दिलेली एक पर्याय आहे, एक तरतूद आहे की त्या जसं मगाचे म्हटलं तसं सामूहिक उपासनेने जोर आला तो घेऊन गेलो आणि मी माझ्या नित्याच्या उपासनेला त्याचा वापर केला तर सामुदायिक किंवा सामूहिक उपासनेचा किंवा नैमित्तिक उपासनेचा उपयोग झाला. नाहीतर नैमित्तिक उपासना आहे तिथेच राहिली, मी मात्र जाग्यावरच राहिलो. तसं नाही, ती होऊन जाईल पण त्याच्याबरोबर मला त्याचा उपयोग झाला का तर हे होईल. तर या दृष्टीनं उपासनेचा दुसरा जो प्रकार नित्याचा आहे तोच आपल्याला बघायचा आहे. नैमित्तिकची बरीचशी लक्षणं ही सगळी सामूहिक उपासनेसारखी आणि कार्यक्रमांसारखी आहेत. त्यातल्या त्यात कार्यक्रम निकृष्ट, त्यावर जरा सामूहिक उपासना उत्कृष्ट आणि त्याहीपेक्षा नित्य उपासना आणि व्यक्तिगत ही सर्वोत्कृष्ट असं समजायला हरकत नाही. थोडक्यात आता उपासनेला मी 2 अंग होती असं आपल्यासमोर बोललो होतो. उपासनेची 2 अंग कुठली तर उपासनेला कृती आणि वृत्ती अशी 2 अंग आहेत. हे आपल्यासमोर कायम असावं. उपासना म्हणजे नुसती कृती नव्हे, उपासना म्हणजे वृत्ती. तेव्हा उपासनेमध्ये कृती आणि वृत्ती अशी 2 अंग आपल्यासमोर असतात आणि असावीत. तर ती नसतील तर कृती ह्या क्रिया किंवा कर्म उरतात. महाराज म्हणले ना शेवटी की अवडंबर झाले आहे असं म्हणले शेवटी. कारण आपल्याकडे अत्यंत उत्तम भूमिका असून सुद्धा वैदिक कर्मांचं अवडंबर झालं. त्याचं कारण काय आणि कुठल्याही कर्मांचं होऊ शकतं तसं. याचं कारण काय तर अर्थ वेगळे राहिले. महाराजांचा अभंग आहे ना, नित्यवेद पाठ केले अर्थ वेगळे राहिले. अर्थ वेगळे राहायला लागले की ती फक्त क्रियाकर्म होतात असं होतं. तेव्हा उपासनेला जे क्रियात्मक अंग आहे, काहीतरी कर्माचं अंग आहे ते आहे, पण त्याच्याबरोबर वृत्तीचं अंग त्याला आहे. जे मी म्हणतो आहे त्यात मी हवा ना का मी म्हणून चालेल नुसतं तर हे असावं. अगदी जुनी मला अशीच एका बिराडात राहत असतानाची आठवण झाली म्हणून ती सांगतो. शेजारचे ग्रस्त ते हे म्हणत असत, आपले रामरक्षा म्हणत असत. तर आपल्या रोज नित्यपाठात रामरक्षा आहे अनायासी त्यांची. बरं त्यांची रामरक्षा ही तशी व्यक्तिगत उपासना होती पण ती सामुदायिक असल्यासारखीच असायची बरं का. त्यांच्या स्वभावामुळे ती सामुदायिक असल्यासारखी म्हणायची. त्यामुळे मी शेजारी असून सुद्धा मला ती व्यवस्थित अगदी स्वतः म्हटल्यासारखी ऐकवायची. तर मी काय विचार केला की जाऊ दे 2दा रामरक्षा होती, आपलं काय बिघडलं. आपल्याला ज्यावेळी म्हणायची तेव्हा आपण म्हणावी. ते म्हणतात त्यावेळेला ऐकावी. एक श्रवणाने झाली, एक आपल्या म्हणण्याने झाली. तर अशा तऱ्हेच्या 2 होतात. मग त्यांची झाली की आपली सुरू करायची.
ते म्हणतात त्यावेळेला आपण चिंतन करावं. आता त्यांचं तसं म्हणणं आहे, आता हे कशाला आपण त्यांना मोठा आवाज आहे अमकाय तुमकाय कशाला आपण जावा, आपल्याला दोनदा रामरक्षा होती ना, असा आपला मी विचार केला. मग ते शेजारी मोठमोठ्याने रामरक्षा म्हणत असायचे. तर ते फिरत फिरत ते काय काम करत वगैरे असं ते चालू असायचं. तर ते एकदम एक दिवशी असं झालं की मी ते इकडे शांत चित्ताने आपलं खिडकीशी तिथे खुर्ची ठेवून ऐकत बसायचं आणि चिंतन करायचं. रामरक्षा हा चिंतनाचा विषय आहे खरं सांगायचं, आणि खूप कितीतरी मिळतं. जो खरोखर चिंतन करेल तर त्याला त्याच्यातून खूप काहीतरी मिळेल, हे नक्की. तर ते त्यावेळेला काय ते कुठे ते आलं रामराजवाणी सदा, ते जरा मला कमी जास्त ऐकवायचं, कारण ते कामं करता करता वगैरे पण ते चालायची उपासना. तर ते रामराजवाणी सदा विजय ते रामरमय शंभजे वगैरे असं ते हळूहळू कमी जास्त झालेलं मला ऐकू आलं. आणि रामेणाव्यत आणि शाचरचमो रामाय तस्मै नमः एकदम जोरात ऐकू आलं. म्हटलं काहीतरी गडबड झाली. मी आपलं खिडकीत उभा राहिलो. मी खरं म्हणजे मनाने ते चिंतन करत रामाय तस्मै नमःपर्यंत आलो होतो. कारण आता तो जो सगळा राम आधी वर्णन केलेला त्याला आता मी पाया पडून नमस्कार करतो आहे. तर बाहेर सहज वाकलो, कारण ती रामरक्षा थांबली होती तोपर्यंत. तर ती थांबली म्हणजे काहीतरी गडबड झाली असली पाहिजे म्हणून खिडकीत उभं राहून सहज बघितलं तर ती शेळी त्या कुंपणाचा पाला खात होती. तर ते दबा धरून बसले होते आणि रामाय तस्मै त्यावेळेस सापडली ती बरोबर त्यांना तिची त्यांनी काठी मारल्या. अरे म्हणलं बाबा हा राम कुठला आपला, त्याला आपण काय म्हणतो आहोत की रामाय तस्मै नमः म्हणतो आहोत. मग निदान तो ते होईपर्यंत तरी त्या रामाशी जर मी तादात्म्य असेन समजा, तर मला ती शेळीच्या रूपाने राम येऊन माझ्याकडचा प्रसाद जो मी द्यायला तयार नाही तो घेऊन जातोय असं वाटलं असतं. क्षणभर मला असं वाटलं की ती आली, मान्य आहे मला, त्यांनी खाऊ नयेत, कुंपणं आपण आपल्या सोयीसाठी लावली, आपली झाडं आपल्यासाठी आहेत वगैरे सगळं खरं आहे. पण तरीसुद्धा रामाला ती त्याच्यासाठी हवी असली, आणि म्हणून जर तुम्ही नमस्कार करणार अशा भावनेमध्ये राम म्हणत असेल चला नमस्कारपूर्वक स्वीकारूया, म्हणून जर समजा तो तिच्या रूपाने आला असेल आणि घेऊन जात असेल तर तो घेऊन जाऊ ना. पण क्रिया येते, वृत्ती नाही येत. हा मुद्दा आहे उपासनेमध्ये. क्रिया येते पण अंग त्याचं दुसरं आहे, ते वृत्तीचं आहे. ते नमः जर समजा ते नमःमध्ये असते तर रामाचे ठिकाणी पायाशी नमन करतायत एवढाच भाव त्या क्षणी राहिला असता तर ती काठी नाही, ते पालाय नाही, ती शेळी नाही, काहीच नाही. यातलं काही त्यांच्या डोळ्यासमोर आलं नसतं. पुढची कृती तर त्याची सोडूनच द्या, तिथं निगेटिव्हच आहे, ठीक आहे. पण त्यातलं काही आलं नसतं. पण ते ह्यामुळे आलं की फक्त हे क्रियेचा भाग राहिला, वृत्तीचा भाग राहिला नाही. यातलं वृत्ती माझी अशी होती की तस्मै नमः असं मला म्हणायचं होतं, रामाय तस्मै नमः. तो पाहून घेईल. समजा माझी रामरक्षा म्हणतानाच जर असं घडलं असेल तर त्याची जबाबदारी माझ्या रामावर. त्याला आपण सर्वच त्या आधी सगळं तो पिता बंधू सगळं म्हणून झालेलं आहे ना त्याला. मग आता हे नाही का त्याचं सगळं, मग ते त्याचं पाहिलं ना तो काय करायचं ते. आणि आत्तापर्यंत तुम्ही घरात असताना ती खाऊन गेलीस तर काय केलं असतं, किती पर्यायात विचार करायचे झाले तर. पण ते त्यावेळेला आवरलं नाही. याचाच अर्थ उपासनेला जी दोन अंग असतात त्यातलं एक आपलं चालू आहे ते क्रियेचं आहे आणि दुसरं जे आहे ते नमःचं आहे. मग ते त्यातली वृत्ती आहे. तर माझी नमनाची वृत्ती झाली तर हे मला साध्य होणार, तर नाहीतर साध्य होणार नाही. तर यासाठी आता ज्या वेळेला आपण या दोन्ही गोष्टी करतो, म्हणजे नमनाच्या वेळेला किंवा कुठलीही उपासनेची कुठलीही कृती घ्या आपण, ती ज्या वेळेला करतो त्यावेळेला एका बाजूनी त्याची कृती किंवा क्रिया आणि दुसऱ्या बाजूनी त्याची वृत्ती जी अपेक्षित आहे, त्यात काहीतरी वृत्ती अपेक्षित असते. ते कुठलंही अगदी श्रीकृष्ण शरणम मम म्हणा, तुम्ही काही म्हणा, त्याच्याबरोबर काहीतरी अभिप्रेत आहे इकडे. तर ते जे अभिप्रेत आहे ते जर मी मनाने करत असेन तर ती उपासना होते, नाहीतर ती क्रियाकर्म होतात. तर ती क्रियाकर्म आपल्याला नको उपासनेच्या दृष्टीनं. ती इन्फिरियर आहेत की कनिष्ठ आहेत, तिचा उपयोगाला कमी आहेत ती, मग आपल्याला ती नकोत. म्हणून ते आपण समजून घ्यावं यासाठी. आणि जर ते करत असू खरं म्हणजे त्या म्हणण्यापेक्षा सुद्धा कदाचित ते मनाने म्हणलं तरी चालेल, पण माझ्या वृत्तीनं जर ते म्हणलं जाईल तर त्याचा परिणाम मला उपासनेचा जो फायदा आहे त्याच्यात नक्की जास्त होईल. उपासनेचा खरा फायदा मी एक पाऊल पुढे जाणं, हा उपासनेचा खरा फायदा आहे. नित्योपासनेचा मला फायदा काय, तर मी एक पाऊल माझ्या उपासनेमध्ये देवाकडे पुढे जाणं, हा त्याचा साध्या भाषेतला फायदा आहे. वृत्तीनं देवाकडे एक पाऊल पुढे जाणं. मी कदाचित अगदी 1 सेंटीमीटर म्हणा नाहीतर इंच म्हणा चालेल, कारण उपासनेची गती सावकाश असते या बाबतीत, तर ती चालेल आपल्याला, तशी झाली तरी चालेल. पण पुढे जाणं हे माझं काम आहे, तर ते काम करताना मला याचा उपयोग होईल. तर हे आता आपल्या लक्षात आलं असेल की अनेक वर्ष उपासनाकडून फरक पडत नाही अशी जी कॉमेंट मिळते
किंवा उपयोग होत नाही असं जे कॉमेंट मिळते किंवा अमक्यांना भाला नाही असं जे वाटतं, त्याची उत्तरं ही क्रियाकर्मात आहेत. वृत्ती त्याच्याबरोबर जी असायची ती नसली पाहिजे, म्हणून असं झालं. इतकं सोपं एका वाक्यात उत्तर देता येईल. म्हणून उपासनेची वर्ष मोजता येत नाहीत, उपासनेची वृत्ती मोजता येते. उपासनेची वृत्तीच मोजायची असते, फक्त वर्ष नाही मोजायची. कारण वर्षाचं रूपांतर वृत्तीत व्हायला हवं, तर ते उपासनेचं काम झालं. उपास याच्या निकट किती आलो, रामाच्या निकट किती आलो, महाराजांच्या जवळ किती आलो, याच्यावर हे ठरणार आहे. तर हे एक झालं. आता आपल्या दृष्टीनं महाराजांच्या ज्या 2 व्याख्या आहेत उपासनेच्या आपल्या मर्यादेमध्ये, आज ही उपासनेची फक्त पार्श्वभूमी आपण पाहतो. उपासनेची जी साधनं आहेत तिच्याबद्दल विचार आपण नंतर आणखीन करणार आहोत. त्यातलं एक छोटं हे घेऊन आपण काम करू. आज महाराजांनी 2 व्याख्या केल्या आहेत, त्यातली एक आपण आपल्यासाठी घेऊ. उपासना म्हणजे काय, तर आपण नेहमी प्रवचन वाचता, आपण सगळे साहित्य वाचलेले आपल्या डोळ्यासमोर आहे. तर महाराज असं म्हणाले की उपास याच्या निकट राहणं म्हणजे उपासना. उपास याच्या जास्तीत जास्त निकट राहणं, जवळ राहणं म्हणजे उपासना. आता उपास हे आपलं समजा महाराज इथे असते, आज महाराजांच्या असतानाच्या काळात त्या गोष्टी आहेतच झालेल्या, की त्यांच्या जास्तीत जास्त जवळ राहायला मिळावं म्हणजे उपासना झाली. कारण त्यांच्याबरोबर असलं की सगळं आपोआपच होतं. त्यांच्याबरोबर भजन, त्यांच्याबरोबर पूजन, महाराजांनी वर्णन केलेलंच आहे सगळं. त्यांच्याबरोबर सगळंच, त्यांच्याबरोबर नाम, त्यांच्याबरोबर भजन सगळं त्यांच्याबरोबर होत असतं, कारण ते सगळे त्यातच असतात कायम. त्यामुळे ते आपोआप घडतं. म्हणून उपास याच्या निकट राहणं म्हणजे उपासना. तर आता उपास याच्या निकट राहायचं आहे, तर आता देहाने समजा गुरु असतील तर देहाने राहता येईल. पण महाराजांनी लगेच त्याचं पण सांगितलं की याला मर्यादा आहेत. देहानिकट किती काळ राहील, कोण राहील, कोणाकोणाला जमेल, किती लोक राहू शकतील, सगळ्या व्यवहाराच्या मर्यादा त्याला परत आल्या. म्हणजे ते त्याच्या मर्यादा लक्षात घेतल्या तर ते अवघड आहे. त्यामुळे हा मार्ग तात्पुरता आहे, थोड्या वेळापुरता आहे. थोडं आपण गोंधळात आलो, काही काही वेळेला असं होतं, गोंधळात आलं, वातावरण असतं, समाधीचं जिवंतपण आहे, स्वच्छता आहे, सगळं बाकीचं सगळं आहे. ह्या सगळ्यामुळे असं होतं काहींचं की आले की आता असं वाटतं की बस जाऊ नये इथून. अशा घटना घडलेल्या आहेत, आपल्याला माहिती असतील इथे, की काही वेळेला असं होतं की माणसं म्हणणार आम्ही इथेच राहणार. हे चांगलं आहे वातावरण, हे बरोबर आहे. उपास याच्या निकट राहणे म्हणजे उपासना. पुन्हा महाराजांचंच म्हणणं आहे, आता महाराज नाहीत तर महाराज देहान रूपाने नसतील तरी समाधी रूपाने आहेत. त्यामुळे उपास याच्या निकट राहण्यासाठी आपण उपासना करतो म्हटलं तर ते बरोबर होणार नाही. कारण ते सतत ते जिथं राहतात तिथं सतत राहणं हा त्याचा पहिला मार्ग. ते जिथं राहतात तिथं सतत राहणं म्हणजे देहाने ते इथे राहतात, समाधीच्या रूपाने ते इथे राहतात, म्हणून सतत तिथे राहणं हा पहिला मार्ग अवलंबायला गेलो. पण त्या अवलंबायच्या मार्गामध्ये आपल्याला अडचणी आहेत. कारण आपण 1 तास थांबू, 2 तास थांबू, 3 तास थांबू. आत्ता आपल्याला लगेच 5:30ची गाडी नाही का पुढे, इतकं आपलं शेड्यूल आहे. त्यामुळे त्याच्या मर्यादा आपल्याला आहेत. बरं, ती मर्यादा विसरून काही गोंधळ करायचा सोडून द्यायची ठरवली. पुन्हा आपल्या घरच्यांच्या अडचणी आहेत, एकट्याची अडचण नाही आपली, गाडी सोडून दिली, ठीक आहे 2 तासानंतरच्या गाडीने जाईन, उद्या सकाळच्या गाडीने जाईन. तर घरच्यांनी काय करावं, म्हणजे त्यांच्या अडचणी आहेत. बरं, इथे हे अशाच तऱ्हेनं ह्या पद्धतीने जर ह्याचा विचार करणार असतील, उपास याच्या निकट राहण्याचे 4 प्रकार आहेत. त्यातला हा पहिला प्रकार आहे की प्रत्यक्ष तिथेच राहणं. हा पहिला प्रकार, त्याच्यातला 4 प्रकार आहेत सांगतो. तर त्या पहिल्या प्रकारामध्ये उपास्याच्या निकट प्रत्यक्ष राहणंच. मग आता ह्या राहण्यामध्ये बऱ्याच अडचणी आहेत की आपली स्वतःची सुद्धा देहाने राहण्याची, इथे आज 1 दिवस राहायला, 2 दिवस राहायला, 3 दिवस राहायला, 4थ्या दिवशी राहायची तयारी होईल, याची काय सांगावं. एक गोष्ट समजा अगदी राहायची ती तयारीच झाली तर घरच्यांची होईल का, हा दुसरा अडचणीचा प्रश्न. इथल्या व्यवस्थापनाची होईल का, त्या पंचांची अडचण होईल की नाही, त्या घरच्यांची अडचण होईल की नाही, तिकडे कामाखोळाचा खोळंबा होईल की नाही. म्हणजे हा मार्ग फक्त येऊन जाण्याच्या पुरताच आहे. म्हणजे उपासाच्या निकट राहणं ही जरी व्याख्या असली आणि त्याचा पहिला मार्ग ते जिथं राहतात तिथं राहणं हा असला तरी सुद्धा ते अनेक दृष्टीनं मर्यादित आहे, एवढं आपण लक्षात ठेवलं तरी चालेल. दुसरा मार्ग बघायला पाहिजे याचा काहीतरी. उपासाच्या निकट राहणं तर व्याख्याच आहे, त्यामुळे आपल्याला त्याप्रमाणे जावं लागेल, महाराज म्हणतात तसं. तर ते जाताना दुसरा मार्ग काय सापडेल, तर ते जे सांगतात त्यात राहणं हा दुसरा मार्ग आहे. कारण संत त्यांच्या वचनात असतात, तेव्हा महाराज त्यांच्या वचनामध्ये आहेत, त्यांच्या सांगण्यामध्ये आहेत. त्यांनी जो उपदेश केला त्यामध्ये ते आहेत. त्या उपदेशात आपण राहणं म्हणजे त्यांच्या जवळ राहण्यासारखंच आहे. एक वेळ देहाचं राहणं कठीण आहे, बुद्धिभेद सुद्धा होईल माणसाचा, गैरसोय तो होईलच होईल, व्यवहाराच्या अडचणी आहेतच आहेत. पण त्याच्यापेक्षा ते जे सांगतात त्यात राहणं हा अधिक चांगला मार्ग. ते सांगतात त्यात राहणं कारण संत त्यांच्या वचनामध्ये असतात. आज सुद्धा आपण महाराजांनी सांगितलेल्या वचनांच्या आधाराने आज आपण प्रवास करतो ना, सगळी उपासना करतो ना, म्हणजे ते त्यांच्या वचनामध्ये आहेत आणि त्याचे अनुभव येतात. तर हे त्यांच्या वचनात राहणं, ती वचनं वेगवेगळ्या रूपाने उपलब्ध आहेत. सुबोधाच्या रूपाने असेल, आपल्याला वचनांच्या रूपाने असेल, खूप रूपाने आज उपलब्ध आहे. आज महाराज देहाने
नसतील तरी सुद्धा त्यांचं म्हणणं काय होतं हे आपल्याला कळू शकतं ना, चरित्रातून कळू शकतं, त्यांच्या त्या प्रसंगातून कळू शकतं, त्यात ते काय म्हणाले हे यावरून कळू शकतं. कितीतरी मार्ग आपल्याकडे आहेत. तर ह्या सगळ्या मार्गाने जायचं ठरवलं समजा, तर ह्याला आपण साध्या भाषेमध्ये आज्ञापालन म्हणू. ते म्हणायचे आपल्याला दुसरा मार्ग त्यांच्याजवळ राहणं म्हणजे त्यांचे आज्ञा पाळणं. मग त्यासाठी काही इथंच राहायला पाहिजे असं नाही, आज्ञा घरी पाळता येते. हा तर सोपा मार्ग आहे त्याच्यापेक्षा, म्हणजे आणि शक्य मार्ग आहे. पण आज्ञापालनामध्ये त्याच्या स्वतःच्या अडचणी आहेत. कारण आपलं आज्ञापालन हा फार चांगला मार्ग बरं का. आज्ञापालन हा अत्यंत उत्तम पण अत्यंत कठीण आणि दुर्लभ आहे मार्ग. काहीच लोकांना आज्ञापालन जमलेलं आहे. आपण प्रत्यक्ष महाराजांचं चरित्र पाहिलं तरी आपल्या लक्षात येईल की 1, 2, 3, 4 मंडळी मांडत जायची आणि किती लोकांनी आज्ञापालन केलं तर ते आपण त्याच्यावरून बघायचं की आज्ञापालन हा ज्यांना साधला ते विमानाच्या गतीने गेले, ह्यात काही प्रश्नच नाही. आज्ञापालन हा विमानाचा मार्ग आहे अगदी नक्की. अगदी थेट जर मार्ग उपासनेचं काय असेल तर आज्ञापालन, पण तो तितकाच कठीण आणि दुर्लभ आहे. कारण त्याला आपल्या मनाचा जो अडथळा आहे तो दूर करता येणं खूप लोकांना जमत. कारण ते म्हणतात ते नेमकं मी नको म्हणतो तेच ते करायला सांगतात, जे मला करायचं असतं ते करू नका म्हणून सांगतात. म्हणजे आली अडचण सगळी इथनं सुरुवात होते आज्ञापालनाच्या ह्या मार्गाची. त्यात महाराजांच्या निकट राहणं आहे कारण त्यांचा शब्द पळतोय, त्यामुळे त्या शब्दात ते आहेत, त्यामुळे त्यांच्या जवळ राहता येईल. पण त्याचा हा दुसरा मार्ग, याला तयारी लागते. आज्ञापालन खरं सांगायचं तर एका वाक्यात सांगायचं तर आज्ञापालन हा आपल्या वृत्तीत थेट बदल घडवणारा मार्ग आहे. आपल्याला वृत्ती साध्य आहे ना, शेवटी नामाने जाऊन सुद्धा नाम शेवटी वृत्तीपर्यंत पोचले पाहिजे असं महाराज म्हणायचे ना. मग ते वृत्तीपर्यंत पोचलं पाहिजे तर तिथपर्यंत जायला थेट मार्ग काय असेल तर आज्ञापालन. त्यांनी काय सांगितलं ते करावं सरळ, असं आहे. पण तो थेट मार्ग असला तरी सगळ्यांना जमतो असं नाही. आपल्याला माहिती असेल, जाता जाता फक्त 2 ओळीत गोष्ट सांगतो. पंत महाराज होते ना आपले, पंत महाराजांचे बंधू होते, सगळे बंधू आपल्याला माहिती असतील. तर ते तितकेच निष्ठेचे आणि सगळे मानणारे होते पंताने त्यांची शिक्षणं केली सगळं झाल्या पुढे. तर त्याच्यामध्ये गोपाळराव आणि गोविंदा हे जे होते तर त्याच्यातले गोविंदा थोरले अण्णा म्हणत ते ना, आणि हे गोविंदराव धाकटे. तर हे गोपाळराव धाकटे, तर ते गोपाळराव जे होते ते गोपाळराव म्हणजे व्यवहाराने विचार केला होता. व्यवहाराने का विचार करायचा, आता अनेकांना हे असं वाटतं की हे लोक अडाणी होते जुने म्हणून त्यांनी काहीतरी लोक सांगितलेलं ऐकत असतील, तर तसं नव्हतं. ते स्वतः त्या काळातले, इंग्रजांच्या काळातले, पंतांना महाराजांना जाऊन 100 वर्ष होऊन गेली आपल्याला कल्पना असेल तर त्या काळातले ते डेप्युटी कलेक्टर होते. एवढं लक्षात ठेवा, आपण इंग्रजांच्या काळातले डेप्युटी कलेक्टर होते. त्यांना रावबहादूर पदवी होती, त्यांचा मान मरातब होता, सगळं त्यांची तेवढी हुकमत होती, तेवढी त्यांची बुद्धिमत्ता होती, म्हणून ते त्या पदापर्यंत पोचले. आणि त्यांचे थोरले बंधू जे होते ते पंतांच्या मागोमाग ते त्यांची आज्ञा पाळली. पंत गेल्यानंतर त्यांच्या आज्ञापालनाचा विषय निघाला म्हणून मला पंतांच्या याची आठवण झाली. तर ती जी आहे ती उपासना दुर्लभ आहे, पण ती अत्यंत परिणामकारक आहे. एका क्षणात वृत्तीतला फरक. एखाद्या माणसाला एखादं व्यसन आहे सोडायला सांगितलं तर आपल्याकडे केवढी केंद्राने आपण ते केवढे प्रयत्न करतो, नाही जवळ माणसाला पुन्हा मनुष्य तिथेच जातो. म्हणजे काय होतं नक्की, त्या वृत्तीत काय करता येत नाही आपल्याला, हे आपल्या लक्षात येईल. सगळ्यात फोडायला कठीण दगड काय असेल तर वृत्तीचा आहे. मग तिथे ते अडचण येते. पण आज्ञापालनानं एकदम काम होतं, ज्याला आज्ञापालनाची तयारी त्याचं काम होणार. तर हा दुसरा मार्ग आहे त्यांच्याजवळ राहण्याचा, उपास त्याच्या निकट राहणं. तर त्याचा दुसरा मार्ग आहे. तर ते सांगत होतो ह्यांची गोपाळरावांची गोष्ट सांगत होतो. तर ह्या गोपाळरावांना ते त्या डेप्युटी कलेक्टर वगैरे होते, यांच्याकडे यायचे कधीतरी, कारण त्यांचे ते दौरे वगैरे असायचे, घरी यायचे. त्या काळात विडा पान सुपारी हा प्रस्ताव होतो. तर त्यावेळेला अनेक लोक सुपारी खाणारे वगैरे होते. तर त्यात तेही सुपारी खायचे, विडा खायचे, सुपारी खायचे. तर ती सुपारी खाल्लेली एक दिवशी यांनी बघितली तर त्यांना तो ठसका लागला. बघितली त्यांना माहीतच होतं, तो काय प्रश्न नव्हता. कोकणामध्ये आपण तिकडे किंवा इकडच्या काही प्रांतामध्ये अगदी नित्य याच्या आपल्या जसं जेवण झाल्यावर आपण हे खावं तशी सुपारी अगदी सहज माणसं खातात, त्याचं काही विशेष नव्हे त्यांच्या दृष्टीनं. तर तरीसुद्धा ह्यांना ठसका लागला. म्हणून हे अण्णा काय म्हणाले त्यांना की गोपाळ, अरे यांनी तुला ठसका लागतो, उद्या याचा त्रास होईल तुला काहीतरी, तर त्यापेक्षा तू आपलं उद्यापासून ही सुपारी खायचं सोडून दे. तो म्हणाले, अण्णा तुला असं वाटतं ना की ह्याच्यामुळे मला त्रास होईल, म्हणजे ठसका लागतो, ही गोष्ट खरी आहे, त्याच्यामुळे त्रास होतो, आणि तुला हे सांगितल्यावर मला हे असा त्रास झालेला बघून तुला त्रास होतो ना. म्हणले उद्यापासून कशाला, आजपासून सोडली. तोंडातली सुपारी फेकून दिली, त्या दिवशीची फेकून दिली ती फेकून दिली, संपलं. एक वृत्तीतला एक विषय आहे, पण तो काढायला किती क्षण लागले. तर आज्ञापालन थेट साधन. त्यामुळे अण्णांनी सांगितलं तू सांगतोस ना सोड म्हणून, सोडली. त्या दिवशीपासून सोडली. म्हणजे इतकं ते आज्ञापालन थेट आहे, एकदम घेऊन जाणार आहे कुठे वृत्तीशी, म्हणजे एकदम तिथे, आणि वृत्त्यंतरात परमार्थ, त्यामुळे तिथेच एकदम जातं ते. तर असं शक्य आहे. पण हे असं झालं तर त्याला सोपी सुरुवात आपण जर करायची म्हणटली, समजा आपल्या परीने आपण प्रयत्न करू तर काय करता येईल. तर
ह्या इतक्या आज्ञा आहेत. सगळ्या आज्ञा जर रोज आता सुबोध वाचतो आपण, हे सगळ्या 13 आज्ञा आहेत. 13 आज्ञामध्ये बऱ्याच आज्ञा आहेत. तर त्या ज्या आज्ञा आहेत त्या आज्ञाच आहेत आपल्याला, त्यांचा निरोपच आहे तो सांगितलेला. तर त्यांना काय म्हणायचं होतं ते चरित्रात बघा, कुठेही बघा, बोधवचनात बघा, कशातही बघा, आपल्याला आज्ञा मिळतील की काय करावं याच्याविषयी. तर ती जी आज्ञा दिलेली आहे त्या समजा आपण नित्यक्रमामध्ये वाचनात ठेवायच्या ठरवल्या तर त्यानिमित्ताने सान्निध्य मिळेल, महाराजांचं सान्निध्य मिळेल, उपासनेचा एक प्रकार साधता येईल. पण त्याच्यात काय होतं, ते सारखं रोज वाचलं ना म्हणजे पाठांतर होतं आणि पाठ झालं की अर्थ दुर्लक्षित होतो. ही अडचण आहे. अर्थ दुर्लक्षित झाला की कृती केलीच म्हणून समजा, कारण अर्थाची तर नाही आहे, तिथं कृतीची शक्यताच नाही. म्हणजे ती अडचण त्याच्यामध्ये आहे. आज्ञापालनाचे पुढचे बाजूला गेलं की एक अडचण आहे. तर ती अडचण ह्याच्यातली आपल्यासमोर ठेवली की ते झालं की प्रगतीला त्याचा उपयोग कमी कमी व्हायला लागतो आणि पाठांतर मात्र जसं आपलं इतिश्री असं इथंच ते स्तोत्र संपल्याचं लक्षात येतं अनेक वेळेला. कोणाकोणाच्या येतं काय मला माहिती नाही, पण ते इतिश्री कोणी काय काय बुधकुशीवरचितम असेल, नाही तर आणि काय असेल, नारद पुराणे असेल, काय असेल ते शेवटी ते झालं की काय म्हणत होतं हे आठवावं लागतं. तर कुठलं स्तोत्र चाललं होतं, कारण ती रोज पाठ झालेली असल्यामुळं ती संपल्यावरच लक्षात येतात असं होतं. तर हे असं होतं की नाही बघा, आपलं वास्तविक ते स्तोत्र म्हणायला सुरुवात केल्यापासून चिंतनाची खरं सुरुवात आहे. आणि ती जर सुरुवात केली तर खरोखर स्तोत्र एक सुद्धा बास होतं माणसाला म्हणून, कारण ते इतकं अंतरंगाचा किंवा विचाराचा पालट करणार असतं, पण त्याच्या अर्थाकडे अर्थ वेगळे राहिले त्यामुळे त्याचा उपयोग होत नाही. मग अशा आज्ञापालनामध्ये या ज्या अडचणी आहेत त्या समोर आपल्या ठेवल्या. आता तिसरा मार्ग बघू वेळेच्या आपल्या ह्या मर्यादेमध्ये. तिसरा एक मार्ग बघण्यासारखा आहे. तो काय असेल तर महाराजांच्या बाबतीत म्हणतो, आपल्या महाराजांच्या बाबतीत असं म्हणू की त्यांनी म्हटले मी नामात असतो. मग आता ते जिथं राहतात तिथं आपण राहावं, आपण एक चांगला मार्ग. ते नामात असतात, आपण नामात राहावं. जेवढे नामात राहू तेवढा वेळ त्यांचा सहवास. हा पण आपल्याला सोपा मार्ग आहे की त्यांनी सांगितलं मी नामात आहे, जेथे नाम तेथे माझे प्राण. मग आपल्याला त्यांनी उपासनेची व्याख्या काय सांगितली की उपास्याच्या निकट राहणे म्हणजे उपासना. मग उपास्य आपलं कशात आहे, नामात आहे. मग आपण नामात राहिलो तर उपास्याच्या निकट राहिलो, कुठे का असे ना, तो कुठेही असेल, बाहेर असेल, इथे असेल, 100 मैलावर असेल, आपल्या घरी असेल, कुठे असेल तिथे, पण तो जर नामात असेल तर तो त्यांच्या सहवासात असेल. त्यामुळे हे आपल्याला एक शक्यता असलेला मार्ग आहे. तर हा आपण करावा. नामाच्या निधिध्यासात राहिलो तर त्यात मला राहता येईल. फक्त त्या नामाच्या बरोबर त्या नामाच्या अर्थाचं चिंतन पण आहे, त्याचं निधिध्यासन पण आहे, त्याची मर्यादा पण आहे, ती किती आहे, आपली कुवत किती आहे, हे सगळं पुढचं आहेच त्याच्याबरोबर. प्रत्येक ह्याला एक टॅग लागलेला आहे, तो लक्षात ठेवून हे काम करायचं आहे. तर आता याच्यातला चौथा मार्ग, वेळेच्या अभावी 4 मार्ग आहेत एकूण सांगतो उपास्याच्या निकट राहण्याचे. तर उपास्याच्या निकट राहण्याचा चौथा मार्ग म्हणजे आता हे सगळे प्रकार पाहिले, हे जिथे राहतात तिथे आपण राहणं, ते ज्यात राहतात त्यात राहणं, आज्ञेमध्ये राहणं. महाराज नामात राहतात म्हणून नामात राहणं, इतके मार्ग पाहिले. आता सर्वात सोपा मार्ग काय आहे की आपण जिथे राहतो त्याच्यात त्यांना घेऊन जाणं. सगळ्यात सोपा मार्ग, हो की नाही. आणि बरेच वेळेला आपण तसं करतच असतो. आपण ज्या ज्या ठिकाणी जातो, समजा जरी इथं आलो तरी जाताना इथला एक फोटो घेऊन जातो महाराजांचा, कारण आपल्याला इथे राहणं शक्य नाही. मग त्यांना बरोबर घेऊन जाणं सोपं आहे. ते फोटो घेऊन जायचं आपण त्यांचा घरी, म्हणजे आपण त्यांना घरी घेऊन गेलो की त्यांच्याबरोबर राहायला मिळालं. आता हे तसं वाटतं तर ॲपरंटली किंवा बरोबर पाहता खूपच सोपा मार्ग आहे. आणि अनेक लोक तसंच करतात की जाताना ज्या ज्या ठिकाणी क्षेत्राला जातात त्या त्या ठिकाणचा फोटो, मग ते कुठेही असो, त्या ठिकाणचा फोटो, तिथलं काय आता आपल्या प्रवचनाचं पुस्तक काय असेल ते आपल्याबरोबर, माळ असं काहीतरी घेऊन जातो आपण बरोबर. तर ते जावं, तो चांगला मार्ग आहे. फक्त त्याची थोडीशी आपल्याला उलगडा असलेला चांगला आहे. ह्या मार्ग सोपा आहे, कारण आपल्याच घरी महाराजांना घेऊन गेल्यानंतर हा प्रश्नच भेटला उपासनेचा, कारण आपण सतत उपास्याच्या निकट राहू शकतो, कारण महाराजांचाच फोटो घरी आलेला आहे. त्यामुळे सोपं काम झालेलं आहे. फक्त आता हे जे काम आहे त्यामध्ये थोडीशी अडचण आहे की जाताना जो फोटो नेला जातो तो भिंतीवर जातो तिकडे. म्हणजे घरी गेल्यावर काय काय होतं ते बघू, आपल्याकडून नेलेला फोटो भिंतीवर असतो. आपल्याला व्यवहार सोडून परमार्थ नाही, व्यवहारातच बघायचं आहे. त्यामुळं आपलं काय काय होतं, तर फोटो नेतो तो घरी महाराजांना घेऊन जाण्यासाठी, असं समजून अगदी नेला तरी सुद्धा भिंतीवर जाणं. आपण प्रवचनाचं पुस्तक नेलं तर ते कपाटात किंवा त्या रॅकवर जाणं. घरी गेल्यानंतर काय होईल असा आपण विचार करू ना. महाराजांच्या बरोबर तर राहायचंच आहे आपल्याला, काय करून, आणि यात सुद्धा राहणारच आहे आपण, मार्ग काढणार आपण. त्याला पण अडचण आहे तिथे मार्ग असेलच महाराज म्हणले, त्यामुळं अडचणीला मार्ग असेल. पण होतं काय अडचण ती बघूया पहिल्यांदा. तर हे काय होतं, ते तिकडे फोटो गेला. मग दुसरं काय गेलं, पुस्तक आपलं होतं प्रवचनाचं किंवा कशाचं काय चरित्राचं, ते रॅकवर किंवा फळीवर किंवा कुठे असेल तिथे गेलं. तिसरं आपण माळ नेली होती, ती माळ जी नेली ती देवात किंवा त्या खुंटीवर किंवा मोळ्याला किंवा कशाला तरी ती तिथे ठेवली. आणि
आपल्याकडं काय झालंय की आचार संशोधन हा एक कायमचा विषय आहे, धर्मसंशोधन हा एक कायमचा विषय आहे. तो कोण करायला फारसं धाडस दाखवित नाही, पण खरी गरज असते. आणि मोठमोठ्या ऋषींनी ते परंपरागतरित्या खूप केलेलं आहे. खरं सांगायचं तर विनोबांसारख्यांचं उदाहरण घेतं तर आपल्याला 100 संशोधनं सापडतील अशी. तर अशी प्रत्येकाने, अगदी वसिष्ठांनी केलेलं आहे, अश्वलायनींनी केलेलं आहे, सगळ्यांनी केलेली आहेत. तर ही जी संशोधनं केलेली आहेत तसं संशोधन केलं तर आपल्याला ते काय होतं, थोड्याशा कल्पना आड येतात. ती माळ आहे, मग ती पवित्र आहे, वस्तू आहे, मग ती मुलाला हात लागू नये, पारोसा हात लागू नये. आपली जपासाठी माळ घेतली आहे मुळात. मूळ महाराज नामात, तो होणार आपला माळेनी. माळ पवित्र आणि त्यामुळे ती देव्हाऱ्यात. त्यामुळे आज आंघोळ केल्यावर गाठ पडली की उद्याच आंघोळ केल्यावर जर गाठ पडली तर महाराजांचा निकटचं सहवासन ते काय होणार, आपलं कसं काय व्हायचं आपलं सगळं. तर याच्यासाठी काहीतरी मार्ग काढला पाहिजे आपल्याला. तेव्हा या टप्प्याने आपल्याला जायचं आहे. त्या टप्प्यात काय अडचणी आहेत तर तसं करावं लागेल. हे आता कसं आहे, थोडं व्यवहाराचं एखादं उदाहरण घेतो म्हणजे आपल्याला अधिक स्पष्ट होईल. तर काय आहे, आपण एखादा प्लॉट घेतो, म्हणजे ते काय म्हणतात ना, लग्न पाहावं करून घर पाहावं बांधून वगैरे. तर आपल्या साधारण प्रापंचिकांना ह्या दोन गोष्टी अगदी परिचित असतात. घरं बांधून थकलेले लोक आहेत, त्यांना माहिती असतं घर बांधताना अनेकांच्या तब्येती निम्म्या होतात किंवा प्रसंग ते इकडे सगळे खाती उलटी सुलटी होतात घराची. तर हे सगळं आपल्याला इकडे सगळं माहिती आहे. त्यामुळं घराचं जितकं अवघड आहे, जसं लग्नाचं अवघड आहेच आहे, सगळ्यांना माहितीच असतं. त्यामुळे तेही असंच अवघड आहे. तर त्या बाबतीत काय होतं ना, तसं ह्या घरी नेण्याच्या बाबतीत होतं आहे असं मला म्हणायचं. म्हणजे कळायला सोपं पडावं म्हणून ते आपण तो फ्लॅट बघायला जातो. ते फ्लॅट पाहायला त्याचं काय ते नकाशा असतो, हो की नाही. तर ते नकाशा असतं, ते नकाशा पाहतो करतो. मग नंतर काय होतं, मग आपल्याला पटतं की पसंत आहे, हे ओके आहे. मग त्याप्रमाणे ॲग्रीमेंट असेल, मग ते काय आपला विक्री व्यवहार करू असे काहीतरी आपण ठरवतो. इसारत देतो, नोटीस, बाहेर नोटीस देतो की काय ते पब्लिक इन जनरल अँड रेसिडेंट्स ऑफ काय गोंधवले इन पर्टिक्युलर वगैरे वगैरे काय असेल ते, काय आपलं गाव असेल XYZ ते अशी नोटीस की मी व्यवहार करणार आहे, कोणाची काय हरकत असेल तर दाखल करावे वगैरे वगैरे ते सगळं. तर ते होतं, हे ॲग्रीमेंट ऑफ सेल होतं. ते ॲग्रीमेंट ऑफ सेल नुसतं चालत नाही, ते रजिस्टर्ड असावं लागतं. तर त्याला काहीतरी कोर्टात काहीतरी हे होतं, मान्यता मिळते. त्यामुळे ते ॲग्रीमेंट असेल, ते रजिस्टर्ड ॲग्रीमेंट असेल लागतं. बरं ते होऊन काही व्यवहार होत नाही सगळा, पुन्हा सेलडीड व्हावं लागतं. सगळे पैसे द्यावे लागतात ना त्याचे. ते पैसे दिल्यानंतर ते आपलं होतं. त्याप्रमाणे ते रजिस्टर्ड, मग ते पैसे सगळे पूर्ण द्यायचे, मग सेलडीड होतं आणि मग त्या घरात वास्तुशांत करावी लागते. मग राहायला जाता येतं. खरं सांगायचं तर हा ठीक आहे, वास्तुशांत थोडी मागे पुढे करतात लोक, चालेल, पण ठीक आहे, काहीतरी एक विधी आहे, ते करून मनुष्य राहायचं. लग्नाच्या बाबतीत हेच होतं, फोटो पाहतो. आता ते दाखवायला म्हणजे आता आजच्या काळात बोलू नये, माझी वेळही संपत आली, पण दाखवायला म्हणजे आजच्या काळात आता काय झाले की मुलीला दाखवायला नेतात असं काही नाही, मुलाला पण दाखवायला न्यावं लागतं. कारण आता असं झालेलं आहे, काय करायचं आता. ते सगळं बरं झालं, उठतं निघालं, फुटमपेट झाली सगळी सध्या. तर काय आता मुलीला पगार 60,000 रुपये, मुलाला पगार बिचारायला 25,000 रुपये. तेव्हा ते मुलीने सांगितलं असं, मी घडलेलं सांगतो की मुलीने सांगितलं की मला संध्याकाळी 7 वाजता वेळ आहे, तर मुलाला त्याला दाखवायला घेऊन यायला सांगा. म्हणजे हे आजचं घडलेलं ते सांगतो, जुन्याचं नाही सांगत. तर काय हरकत नाही, दाखवायला जावं मुलाने. म्हणजे काय शेवटी पण दाखवलेत बघितल्याशिवाय तर काय होत नाही ना, मूळ मुद्दा आहे ना आपला कायम. तर त्यामुळे ते होतं. मग फोटो झाला, हे झालं, ते झालं. मग ते ठराव एकमेकांना पसंत आहे की नाही, मग ठराव होतं, पक्क होतं. आणि मग काय ते साखरपुडाचा जाईल, विधी काहीतरी त्याला पाहिजे म्हणून तो, मग विवाह, मग ते प्रत्यक्ष सगळं होतं. आता आपण महाराजांना घरी घेऊन चालतो, फोटो घेतो. तिकडे फोटो आहे, तिकडे एक आराखडा आहे, ते आपला प्लॅनवरचा असा फ्लॅटचे त्यातच सीमा आमका तंत्र वगैरे ते सगळं. तर ते सगळं तशासारखं हे आहे. ते फोटो घरी घेऊन जाणं म्हणजे एवढंच आहे फक्त. ह्याला जर घर बांधलं कोणी म्हटलं तर काय म्हणावं, आपलं आपण ठरवा. ह्याला कोणी लग्न केलं तर म्हणलं तर काय म्हणावं, आपलं आपण ठरवा. दुसरं, माळ घेतली समजा माणसाने, तर काय झालं आहे त्याचं, माळ घेतली आहे म्हणजे ठीक आहे, जग करेलच असं नाही आहे, माळ नेली आहे नुसती. म्हणजे हे काय आहे, ही नुसती माहिती विचारणं चाललं आहे एकमेकांची. ते फोटो जसा पाहायला एकमेकांनी की ठीक आहे बाबा, बरं वाटतं, काय हरकत नाही. काही वेळेला लहानांच्या पसंतीनं मोठे करायची वेळ येते, काही वेळेला मोठ्यांच्या पसंतीप्रमाणे लहान लग्न करतात, जशी आपली पद्धत असेल त्याप्रमाणे जे काय असेल ते तेवढंच चाललेलं आहे. हे इकडे इसारत जशी दिली, मग अशी म्हटलं तशी इसारत नुसती दिलेली आहे की असं घ्यायचा विचार आहे, ते नाम घ्यायचा विचार आहे, माळ नुसती नेली आहे. बरोबर, हां, मला ते म्हणायचं आहे. ते कळलं स्पष्ट व्हावं म्हणून स्पष्ट सांगितलं एवढंच. नंतर पुढे कुठेतरी मनुष्य विचार करतो, असं नुसतं माळ ठेवून चालणार नाही, काहीतरी जप केला पाहिजे, संकल्प केला पाहिजे, काहीतरी निश्चित ठरलं पाहिजे. म्हणजे निश्चित ठरलेलं आहे त्याचा आता की जपाचा काहीतरी संकल्प केला, रोज 10 माळा का होईना करणार. हां, म्हणजे आता कुठंतरी व्यवहाराला आलं ते. आता उपासनेकडेच वाटचाल सुरू झाली. ते फोटो नुसता माळ नेऊन नाही काम झालं. आता संकल्प केला की दिवसात 10 माळा का होईना पण करीन, 1 माळ का होईनापर्यंत चालेल, पण इसारत म्हणून
म्हणून 1,000 रुपये दिले तरी चालतात त्या ॲग्रीमेंट ऑफ सेलला, आणि 10,000 दिले तरी चालतात. तर 1 माळ केली तरी चालते, 10 माळा केल्या तरी चालतात, पण संकल्प लागतो. तर त्यामुळे ते झाल्यानंतर मग हे ठरावासारखं काम होतं, यादीसारखं काम होतं, की आपलं असं असं ठरलेलं आहे. तसं आपण महाराजांची ठरवलेलं आहे, रोज 10 माळा करीन असं ठरवलंय, पण 20 माळा ठरवेल, काय फरक पडत नाही. तसं विवाहात जसं यादी ठरवली तसं तिकडे हे ठरवलं, तसं तिकडे घराच्या बाबतीत ठरवलं. ॲग्रीमेंट ऑफ सेल आहे तर तिथे ठरलेलं आहे, असं असे टर्म्स आहेत आपल्या, याप्रमाणे करायचं. तर ते दिलं, पहिलं फर्स्ट इन्स्टॉलमेंट दिला, पहिल्या दिवशीचा जप केला, बरं का. त्यानंतर काय होईल तर ठराविक संख्या किंवा काही ठराविक काळ गेल्यानंतर 6 महिने गेले, आपण ते सगळं नोटीस दिल्यानंतर 6 महिने काय 3 महिने काय असतील ते तसं आहे. तसंच ठराविक सातत्याने जेव्हा नित्योपासना त्याची ती रोजच्या माळेची जेव्हा होईल तेव्हा त्याची साखरपुड्याची वेळ येईल. तसं इकडे ॲग्रीमेंट ऑफ सेल रजिस्टर होईल. ॲग्रीमेंट ऑफ सेल रजिस्टर झालेलं आहे. आता कोणी पार्टी इकडे तिकडे होऊ शकणार नाही. जर टर्म्स बदलले नाहीत तर काही बदलणार नाही. फ्लॅट तुमचा होणार, घर आपलं होणार, तसं ही उपासना आपली होणार, महाराज घरी येणार, हे सगळं होणार. पण हे केव्हा होईल? ज्या वेळेला एवढं. आता ज्या वेळेला ते नाम वृत्तीपर्यंत पोचेल एवढं घेतोय आता, आहे नाही. सगळा वेळ सपाटून नाम चाललेला आहे. जेवढा वेळ मिळेल मोकळा तेवढा. मी आपला कामं बाजूला ठेवून म्हणत नाही, जो सगळा वेळ मिळाला मोकळा तो सगळा वृत्तीपर्यंत पोचेल एवढं नाम घेतलेलं आहे. म्हटलं की अगदी विवाहाला समजायला हरकत नाही. आपल्या भाषेमध्ये इथे रजिस्टर्ड डीड झालेले आहे. आता कोणी काय फेरफार करू शकत नाही. तुमच्या नावाची मालकीची गोष्ट झाली. वृत्तीपर्यंत पोचेल नाम सुद्धा शेवटी वृत्तीपर्यंत गेले पाहिजे, इतकं घ्यायला लागेल असं महाराज म्हणलेत. तर हे आपल्याला फोटोपासून सुरुवात केली तर आपल्याला इथपर्यंत जावं लागलं, तेव्हा प्रपंचातला विवाह आणि प्रपंचातलं घर घेणं हे आपल्या लक्षात आलं असेल. आता ज्याचं वृत्तीपर्यंत गेलं तो शरणागतीला येतो. ज्याचं वृत्तीपर्यंत गेलं असेल त्याला शरण जाण्यापलीकडे मार्गच राहत नाही, कारण त्याच्याशिवाय वृत्तीपर्यंत जातच नाही. मुळामध्ये ते वरच्यावर राहतात, तो स्वतःच करतो. वृत्तीपर्यंत जेव्हा जातं तेव्हा शरणागत झालेला असतो तेव्हाच जातं. त्यामुळे त्याची शरणागती येते आणि मग पुढचा प्रपंच जसा इकडे सुरू व्हावा, विवाह जशी नोंदणी व्हावी, ते कन्फर्म व्हावा, तसं हे नोंदणी होऊन जाते. आणि इकडे जसे वास्तुशांत विधी होतात घराचे तसं घर होतं. आणि नंतर हे ज्याला साधलेलं आहे तो शेवटी काय म्हणतो की महाराज आता हा प्रपंच तुमचा, तुम्ही जसा चालवाल तसा. आता सहवास आहे की नाही मला सांगा या उपासनेमध्ये. आताच्या उपासनेला जी अवस्था आली त्या अवस्थेमध्ये प्रपंच महाराजांचा आहे तसा चालवतील तसा. मान अपमान, माणसं, यश अपयश काय जे असेल, देणार घेणार नेणार काय करणार ते तुम्ही करणार, असा ज्याचा प्रपंच झालेला आहे त्याचा प्रपंच वृत्ती शरणागती ओलांडून त्या ठिकाणी गेलेला आहे की प्रपंच आता त्यांचा आहे. मग आता तो मुलं बाळ वगैरे जसा आपला प्रपंच फळा आपला आणि लढून जावा, आपलं सगळं आनंदाचं व्हावं, तसं हे विवाहाचं जसं होतं. जसं वास्तुशांत करून मनुष्य स्वतःच्या घरात म्हणून आनंदाने आपलं घर झालं म्हणून राहायला जातो, तसं हे आहे. आता आपलं घर म्हणून महाराज आपल्याकडे पण राहायला येतात. ज्या वेळेला मी असं म्हणेन की महाराजा प्रपंच तुमचा, इतकं म्हणण्याची वृत्ती तयारीची होईल त्या वेळेला हे सगळं होईल. त्याच्यासाठी आधी ही शरणागती, त्याच्यासाठी आधी हा जप, त्याच्यासाठी आधी संकल्प, त्याच्यासाठी आधी ही माळ आणि मग फोटो. त्या हातात नुसता फोटो घरी घेऊन जाणं म्हणजे महाराज तिथं काम करायलाच पाहिजे का? त्याशिवाय पुढचं काम होणार नाही. आपण बघणार कोणाकडे घरी गेल्यानंतर? इथं महाराज आहेत समोर म्हणून बघत बसलोय, घरी गेल्यानंतर बघणार कोणाकडे? म्हणून फोटोची गरज आहे. घरी गेल्यानंतर जे कशावर करणार म्हणून माळ्याची गरज आहे, म्हणून माळ घेऊन जावे, ते बरोबर आहे. पण हे मला टिकावं म्हणून पुढच्या सगळ्या संकल्पाची गरज आहे. आणि ती गरज आहे ती पुरी केली की मग ते वृत्तीपर्यंत गेलं तर मग म्हणायला तयार होईल की महाराज हा प्रपंच तुमचा आहे. चालवाल तसा ठेवाल तसा आनंदात राहील. जेथे ठेवशील तेथे राहू, आपले आनंदमूर्ती म्हणायचे तसं. जे जे करीशी ते ते पाहू, जेथे ठेवशील तेथे राहू. हे जी आहे वृत्ती, ही त्यांची वृत्ती आली म्हणून त्यांना ते साधलं. तसं आपल्या प्रपंचामध्ये आपल्याला वृत्ती यावी म्हणजे हा उपासनेचा एक प्रकार जो त्यांनी सांगितला. त्यातला जो चौथा प्रकार की त्यांना आपल्या घरी घेऊन जाणं, तो आपल्याला शक्य आहे. एरवी वरवरचं घरी नेऊन महाराज येणार नाहीत, नुसता फोटो राहील, भिंतीवर राहील, त्याचा उपयोग नाही. एवढे जर आपल्याला करता आलं तर उपासनेचा एक टप्प्याचा एक प्रकार आपण पाहायला असं होईल. आणि त्या अर्थाने महाराजांना आपण इथून फोटोच्या रूपाने पूर्वी नेलंच असेल तर नेऊ नका, पण नेलं नसेल तर अवश्य न्या. माळ्याच्या रूपाने नेलं नसेल तर अवश्य न्या. पण त्याच्या पुढचं हे जे काय आहे त्याचा आपण विचार करा. आणि जसं प्रपंचामध्ये घरामध्ये, जसं प्रपंचामध्ये आपल्या विवाहामध्ये, तसं इकडच्या ह्या सगळ्या उपासनेमध्ये महाराजांना सहवासात राहायचं असेल तर एवढं आपल्याला करायची गरज आहे. एवढं लक्षात ठेवलं तर, आणि ते आपण लक्षात ठेवलं तर ते लक्षात ठेवतील आणि ते आपल्याकडून करून घेतील. तर ते त्यांनी करून घ्यावं. महाराजांना आपण घरी घेऊन जाताना आणि
30 दिवसांनी 4 ऑक्टोबरला पौर्णिमा येते त्या दिवशी, पण आपला इथं जप शांतपणे होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानुसार तो जप शांतपणे होईल. त्यावेळेला महाराजांना येताना घेऊन या, जाताना बरोबर घेऊन जावा. हा अखंड सहवास आहे आपल्याला. तर असा आपल्याला अखंड सहवास त्यांचा मिळावा, हा आपला उपासनेचा एक पहिला प्रकार आपण पाहिला. उत्तरोत्तर पुढचे काय प्रकार मिळतील ते आपण पुढच्या निरूपणापासून पाहू. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.